5-10 मिनटानंतर अचानक माझ्या बेडच्या खालून असं काहीतरी ब्लॅक शॅडो मला उठताना दिसली. ही पूर्ण ब्लॅक शॅडो आहे जी माझ्या समोर आहे. माझा हात जो असा होता ती शॅडो इथं बसताना मला दिसले. सगळेजण गेले कोकण फिरायला की तो माणूस असा झोपला आहे खाली जमिनीवर आणि त्याची मान साईडला पडली आहे. ते जिथं थांबले होते तिथं सगळी राख होती. अचानक एका मुलाला कोणाचा तरी रडायचा आवाज यायला लागला आणि तो आवाज तो जेव्हा सांगत होता, काल रात्री मी भेटलो त्या मुलाला, तो सांगत होता धड बाईचा आवाज नव्हता, धड माणसाचा नाही, धड छोट्या मुलांचा आवाज नाही. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आजही आपल्याकडे आपले एक सबस्क्रायबर आलेले आहेत, तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? आकाश कुडेकर. बरं, कुठे राहता सर तुम्ही? वडगाव शेरीमध्ये. ओके. मूळगाव कुठलं सर तुमचं? कोकण सर. बरं, आणि पुण्यात किती दिवसापासून राहता तुम्ही? पुण्यात तर जन्मापासून इथेच आहे मी. म्हणजे पुणेकरच झाला? हो नक्की. आणि ॲज अ बाय प्रोफेशन काय करता तुम्ही? बाय प्रोफेशन मी कॅबिन क्रू आहे सर. बरं, कुठं आपल्या इंडियामध्येच? नाही, लंडन बेस आहे. ओके. माझा म्हणजे बाहेरची एअरलाईन आहे त्यांच्यामध्ये. बरं, आता आपण सुरुवात करूयात. हो. काय कसे तुमच्याबरोबर अनुभव घडले होते? सो पहिली गोष्ट तर थँक्यू सो मच मला इथं बोलवल्याबद्दल, कारण मी आणि माझी मम्मी खूप मोठे फॅन आहोत तुमच्या चॅनलचे. एक रात्र किंवा एक दिवस असा गेला नाही की आम्ही तुमचे व्हिडिओज बघितले नाही. आणि त्याच्यानंतर मी डिसाईड केलं की येस, मी गुगल फॉर्म भरून मला पार्टिसिपेट करायला खूप आवडेल तुमच्या शोमध्ये. तर अशा मी 3 स्टोरीज तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहे, ज्याच्यात एक स्टोरी माझ्यासोबत घडलेली आहे, एक स्टोरी माझ्या मित्रासोबत घडलेली आहे आणि एक स्टोरी माझ्या भावासोबत घडलेली आहे. त्यांच्या सगळं तुमच्यासमोरच झालं ना? हो नक्की, माझ्यासमोरच झालेल्या गोष्टी आहेत ह्या. आणि येस, ह्या डिटेलमध्ये मी सांगायला आवडेल मला. बरं, आता आपण सुरुवात करूयात. तर पहिल्या स्टोरीची सुरुवात कशी झाली होती? पहिल्या स्टोरीची लाईक सिक्वेन्स वाईज जर सांगायचं झालं तर पहिली स्टोरी मी माझीच सांगेल. पहिली स्टोरी अशी आहे की मी माझ्या लाईफमध्ये आधी मी कॉल सेंटरमध्ये काम करायचो विमाननगरमध्ये. चांगला एक्सपिरियन्स होता मला आणि मी एक्सप्लोअर करत होतो नवीन करिअर्ससाठी, कारण कॉल सेंटरमध्ये तर लाईफ जाणार नाही चांगली माझी एवढी. मग लाईफ दुसरे एक्सप्लोअर करता करिअर्स मला कॅबिन क्रू ह्या लाईफमध्ये थोडा इंटरेस्ट आला. मी बघितलं की या लाईफ लक्झरी आहे ऑल. नंतर मी एक्झाम्स दिले. मग एका कंपनीमध्ये मी जॉईन झालो, सिलेक्ट झाल्यानंतर मला कळालं की मला 2 महिन्यासाठी ट्रेनिंग ते लोक प्रोव्हाइड करतील. ट्रेनिंगचा पूर्ण खर्च कंपनी उचलते. तर मग त्यांनी मला लंडनसाठी ऑफर केलं की लंडनमध्ये तुम्हाला येऊन 2 महिने आमच्यासोबत राहावं लागेल. सो मला पहिली गोष्ट ही खूप जास्त लागून गेली की मी लहानपणापासून मी महाराष्ट्र सोडून बाहेर कुठं गेलोच नाही, कुठंच नाही. आणि डायरेक्ट चाललो आहे मी लंडनला. मग तयारी वगैरे करा, मनाची तयारी खूप केली. एक्साइटमेंट खूप जास्त, एक्साइटमेंट खूप होती, पण मनाची तयारी मला खूप लागली, कारण फॅमिलीला सोडून चाललो आहे, कधीच राहिलो नव्हतो. मग जेव्हा मी गेलो लंडनला, गेल्यानंतर मार्च 16 तारखेला फ्लाईट होते माझे लास्ट इयर. मागच्या वर्षी गेलो आणि गेल्यानंतर मग तिथे हॉटेल वगैरे सगळं अरेंजमेंट केली होती त्या लोकांनी. हॉटेलमध्ये प्रत्येकाला एक हॉटेल रूम होती, 5 स्टार हॉटेल होतं मोठं. मग गेल्यानंतर मी हॉटेलचं नाव आणि लोकेशन रिव्हील नाही करू शकत. बरोबर, ते प्रायव्हसी राईट इश्यूज होतात. आणि मी माझे फ्रेंड्स पण बघतील हा शो, मग त्यांना पण रिक्वेस्ट करेल की जर तुम्हाला माहितीच आहे काय हॉटेल आहे काय नाही, पण तुम्ही तुमचे मनाची तयारी ठेवली तर काय प्रॉब्लेम नाही असा आहे ना. परत करून सांगू नका. हां, परत कमी जास्त करून पुढे सांगू नका तुम्ही. जे माझ्यासोबत घडलं ते जेन्युइनली सांगेल मी. सो घडलं असं की आम्ही तिथे गेल्यानंतर पहिल्या दिवशी आम्ही संध्याकाळी रात्री पोचलो 8 वाजता. सगळ्यांना आपल्या रूम कीज वगैरे मिळाले. सगळे आम्ही आमच्या रूममध्ये गेलो. व्हिडिओ कॉल करून मी मम्मीला सगळं दाखवलं वगैरे, घरच्यांना. सगळे फार खुश होते. मग प्रोसेस अशी होती की आम्हाला जेवायला रूममध्ये तर आम्ही कोणच काय मागवत नव्हतं, आम्हाला खालीच सगळं रेडी मिळायचं. मग आम्ही खालीच रेस्टॉरंटमध्ये जाऊन सगळेजणं मस्त जेवायचो सगळं सोबत मिळून. आम्ही कमीत कमी 22 जण होतो, 22-23 जण. तर मग तिथं झालं असं की जेवण वगैरे आम्ही वर यायचो, व्हिडिओ कॉलवर बोल, नेटफ्लिक्स बघ, हे एकदम चिल करून मग रात्री झोपायचो आम्ही. सकाळी प्लॅन असा होता की आम्ही पोचलो सॅटर्डेला, संडेला आमचा प्लॅन होता बाहेर फिरायला जायचा. मग आम्ही सगळेजण मित्रमैत्रिणी मिळून आम्ही सगळेजण लंडन फिरायला गेलो. लंडन ब्रिज अँड ऑल फिरलो वगैरे, पूर्ण दिवस गेला. मग घरी आलो, परत जेवलो वगैरे, झोपलो. पहिले 2 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी आमचा काहीच प्लॅन नव्हता, कारण तिसऱ्या दिवशी आम्हाला ट्रेनिंगसाठी जायचं होतं.
ट्रेनिंग पण असं नाही की दिवसभर शिकवत राहिले ते, काही नाही. आम्हाला आमचे लाईक गुडीज वगैरे मिळाले, आयपॅड्स मिळाले, नंतर युनिफॉर्म आमची मेजरमेंट्स वगैरे झाले, हेल्थ चेकअप झाले. हेल्थ चेकअप वगैरे सगळं दिवस त्यातच गेला. चिल दिवस होता, काय प्रॉब्लेम नाही. मग आम्ही जेव्हा हॉटेलवर संध्याकाळी आल्यानंतर मी झोपलो 10 वाजेपर्यंत. 6 ते 10 मस्त झोपलो. रात्री उठलो, जेवायला गेलो, जेवून वर आलो. मग थोडा लेट झाला होता, 11 साडे 11 वाजले होते. नंतर मग घरच्यांशी बोललो वगैरे आणि मग झोपलो पुन्हा. त्या रात्री घडलं असं की मी झोपलो आहे आणि झोपल्यानंतर माझी सवय असायची की मी हीटर चालू ठेवायचो रूमचा. मला ACची गरज लागत नव्हती, कारण बाहेर ऑलरेडी गार खूप होतं लंडनमध्ये. तर मग मी झोपलो आहे रात्रीचा आणि मी टी-शर्ट आणि आपलं ट्राउझर लाईक जम्पर्स घालून झोपलो. आणि झोपल्यानंतर रात्री किमान 2-2:30 वाजता. आणि मी एक सांगतो तुम्हाला माझ्या रूमचं लोकेशन अँड ऑल. सपोज हा माझा बेड आहे, मी इथं झोपलो आहे, इथे एक लॅम्प आहे, इकडे एक लॅम्प आहे, ठीक आहे. आणि बटन्स इथं असायचे स्विच रूमच्या लाईट्सचे. तर मी काय करायचो, टॉयलेट आणि जो पॅसेज वगैरे असायचा हॉलचा अँड ऑल, ते सगळ्या लाईट्स बंद करायचो, लॅम्प अँड ऑल. फक्त या 2 लॅम्प चालू ठेवायचो, कारण मला झोप लागावी म्हणून. भीती पण वाटायची, कारण रूम असा होता तो आणि ते हॉटेल असं होतं ना की जर तुम्ही एका जागी बसून आहात, तुम्हाला स्वतःचे हार्टबीट्स ऐकू येतील कानात. अरे बाप, एवढी शांतता? खूप शांतता, इतकी शांतता की आम्ही सगळेजण एकमेकांना म्हणायचो, यार कितनी शांतता आहे इधर, कितना सायलेंट आहे पुरा रूम आणि हॉटेल. एवढी खूप शांतता, काहीच प्रॉब्लेम नाही. दुसरे गेस्ट पण शांत वगैरे, एकदम चांगलं. पण भीती वाटायची, कारण एवढं शांत सवय नाही ना आपल्याला. मग झालं असं की मी झोपलो आहे, मला माझ्या हार्टबीट्स ऐकू येत आहेत ॲज युजल. 2 दिवस तर मी 2 नाईट्स तर काढले होते ऑलरेडी तिथे. तर मग लागली झोप, मला झोप लागली. झोप लागल्यानंतर मला अचानक ना खूप थंडी वाजून आली रात्रीची. खूप थंडी वाजत होती. तर मी थोडा वेळ थंडी वाजून आली तर मी विचार केला की माझं ब्लँकेट वगैरे घेतो मी. नंतर आठवलं की ब्लँकेट तर अगोदरच घेतलं होतं मी अंगावर, पण ते ब्लँकेट गुडघ्यापर्यंत सरकलं होतं खाली. मी झोपलो होतो, असा हात होता माझा आणि असं झोपलो होतो. तर मी विचार थंडी वाजत होती म्हणून मी उठायचा प्रयत्न करतोय की मी ब्लँकेट ओढू आणि अंगावर घेऊ. पण माझी बॉडी पूर्ण फ्रीज झाली होती, एकदम स्टक. एकदम माझं काहीच हलता येईना, बोट हलवता येईना मला बोलता येईना, मला डोळे उघडता येईना. तर मी प्रयत्न करतो हलायचा वगैरे, पण मी पूर्ण स्टक. तर ह्याला आपण स्लीप पॅरालिसिस म्हणतो. पण स्लीप पॅरालिसिसमध्ये मला एक गोष्ट माहिती आहे की आपला माइंडमध्ये गोष्टी चालू असतात, पण बॉडीचा कंट्रोल आपण पूर्ण सोडून देतो. पण झालं असं की मला थोडे डोळे असे उघडतायत माझे, एकदम 3/4 डोळे उघडतो जे आपण, अर्ध्यापेक्षा कमी, आणि समोरचं दिसतं आपल्याला. तर मला माझा हात दिसतोय आणि मला दिसतंय की माझा हा जो बोट आहे तो मी हलवतोय असा, ठीक आहे, झोपेत. आणि मी पूर्ण कंट्रोलमध्ये होती बॉडी. मग मला कळालं की माझी बॉडी कंट्रोलमध्ये आहे, कारण मी बोट हलवू शकतोय, मी स्पीडमध्ये हलवतोय, मी स्लोली हलवतोय. मग मला कळालं की येस, माझी बॉडी कंट्रोलमध्ये आहे, स्लीप पॅरालिसिस नाही आहे. मी अजून मग थोडा घाबरलो, म्हटलं अरे मग हे काय होतं आहे माझ्यासोबत. थोड्या वेळ थांबलो. 5-10 मिनटानंतर अचानक माझ्या बेडच्या खालून असं काहीतरी ब्लॅक शॅडो मला उठताना दिसले. लाईक कोण माणूस जर असं उठतंय तर ते जसं दिसतं तसं दिसलं मला, काहीतरी उभं राहिलं. तर ते मला क्लिअर नाही झालं, कारण डोळे माझे थोडेच लाईट उघडले होते. उठल्या आणि हे लॅम्प चालू होती क्लिअर, तर मला एवढा प्रकाश तर होता की समोर काय ते दिसतंय. तर मला असं वाटलं की या बाजूने कोणतरी आहे माझ्या मागं, म्हणून त्याची शॅडो दिसते. पण जेव्हा मी नीट बघितलं तर मला कळालं की नाही, ही पूर्ण ब्लॅक शॅडो आहे जी माझ्या समोर आहे. ही भिंतीवर नाही आहे, समोर आहे गादीच्या. व्हिज्युअलायझेशन होत होतं का ते पूर्ण आपल्या. आता ह्याची शॅडो मागं पडतीये है ना, तर मला असं वाटतं की माझ्या मागं कोणतरी उभं आहे, त्याची शॅडो पडतीये. पण नाही, मला पूर्ण जाणवलं की नाही, मग ब्लॅक शॅडो हा कोणतरी उभं आहे ते माझ्या बेडजवळ. जेव्हा ते मला जाणवलं तर मी असा बिचकल्यावाने झालो की अरे काय आहे माझ्यासमोर, मला काहीच कळेना. आणि मी पूर्ण प्रयत्न करतोय की मी उठू, माझा बोट मी असा पूर्ण टाईट करू शकतोय, माझा हा हात असाच आणि हा बोट असा. मी पूर्ण प्रयत्न करतोय उठायचा, मला उठता येत नाही. नंतर झालं असं की ती जी ब्लॅक शॅडो होती, मी नीट जेव्हा बघत राहिलो ना, तर मला असं दिसलं की मोठे केस आहेत. म्हणजे मला हे कन्फर्म झालं की येस, बाई आहे, कोणतरी बाई आहे किंवा मुलीचे आहे ती शॅडो. नंतर आमच्या ज्या बेड होत्या, त्या 5 स्टार हॉटेल आहे, बेड आहेत, तर गादीवर जर बसलो तर गादी अशी खाली जाईल एका साईडने.
जर तुम्ही असे बसलाय, मी येऊन बसलो, तुम्हाला जाणवलं की मी बसलोय साईडला, झोपेत पण जाणवलं तुम्हाला कोणतरी येऊन बसलाय. माझा हात जो असा होता, ती शॅडो इथं बसताना मला दिसले. अरे बाप. की माझ्या हाताजवळ येऊन बसली, कारण इथून गादी खाली गेली. तो सेकंड मला जाणवलं की नाही, हा स्लीप पॅरालिसिस नाही, काहीतरी आहे इथं. जशी बसली तर मी पळायला बघतोय की मी कसा हलू आणि कसा पळू इथून. मी थोडं थांबलो, मला कारण माझा कंट्रोल नव्हताच बॉडीवर, काहीच नाही करू शकत. थोडा थांबलो आणि मी बरडतोय तोंडात, चालू आहे माझं कंटिन्युअसली. थोडा वेळ थांबलो. नंतर झालं असं की ती ब्लॅक शॅडो अशी, जसं आपण कोण माणूस येऊन असा बसला आणि मग तो असा करतो आपल्याला, त्याने असं जवळ हे केलं. जवळ जेव्हा आलं तर मी माझी गादी जे तोंड होतं ना, मी अशी गादी दाबली जोरात की मला एकतर सोड, नाहीतर मला लांब हो माझ्यापासून. मी घाबरायला लागलो त्या गोष्टीला. माझ्या टॉप टू बॉटम माझ्या अंगावर असे शहारे, असे काटे येत होते की मी एक्सप्लेन नाही करू शकत. की मला असं ते शहारे टॉप टू बॉटम नुसते अंगावर, जसं कोणतरी हात फिरवतं असे शहारे माझ्या अंगावर फिरत होते. त्यांनी काय, त्या शॅडोने तोपर्यंत मला काय टच नव्हतं केलं. ते शहारे अंगावर येत होते. अंगावर येता मग एक भीती माझ्या मनात अशी पण होती की यार, मला एवढं मी घाबरतोय आता, मला काय नको व्हायला, कारण माझी फॅमिली येईल घरी. तर मग मी थोडं कंट्रोल केलं विचारांना माझ्या. मी तरी घाबरतोय, म्हटलं अरे काय चालू आहे माझ्यासोबत आणि का घडतं आहे, हे कोण आहे जे माझ्याजवळ आलं आहे. मला काहीच कळत नव्हतं. अचानक ती जी शॅडो होती, तिने माझ्यासोबत अशी जेव्हा जवळ आली तर तिचे केस माझ्या ह्या हातावर, या आर्म्सवर मला असे जाणवले की असे खेळती ती माझ्यासोबत असं करू. अरे बाप. जेव्हा ती शॅडो मूव्ह होतीये तर तिचे हे केस दिसत आहेत मला ब्लॅक शॅडोमध्ये, पण माझ्या हातावर मला स्पष्ट जाणवतोय की ते केस होते जे माझ्या हातावर असे ती खेळतीये माझ्यासोबत. तो स्मूथनेस जाणवतो लगेच, तो स्मूथनेस जाणवतोय, मला केस दिसत आहेत सर, मला ते केस दिसले स्पष्ट. तेव्हा मला, मी सांगू नाही शकत, माझा श्वास अडकल्यावर नाही झाला की माझ्यासोबत काय घडतंय. कारण माझ्या आयुष्यात मला कधीच या गोष्टी म्हणजे माहिती होत्या, मला इंटरेस्ट होता या गोष्टींमध्ये खूप, सगळं काय होतं, पण माझ्यासोबत कधीच नव्हतं घडलं असं काही. जेव्हा त्या जाणवायला लागले तेव्हा मी खूप घाबरलो. इतका घाबरलो तर मी देवाचं नाव घ्यायला चालू केलं की बस, मला असं वाटलं की आत्ता जीव निघेल माझा. मी देवाचं नाव घ्यायला चालू केलं. पण देवाचं नाव घेतोय मी हनुमान चालीसा बोलतोय, पण मला हनुमान चालीसा बोलताच येत नाही. मी जर हनुमान ज करतोय तर माझ्या ज वरच अडकलोय मी, पुढं बोलताच आहे ना मला. काय करू, देवाचे नाव घेतोय. साधं मला हनुमान बोलता येईना, बजरंग बली बोलता येईना, मला ब वरच अडकतोय किंवा हनुमानावरच अडकतो. अरे बापरे, म्हणलं आपलं आता काही खरं नाही. आणि ते सरकायलाच तयार नाही तिथून. माझ्या कमीत कमी 2 ते 3 मिनटं तेच चालू होतं माझ्यासमोर आणि माझे विचार. आणि त्यावेळेस असं वाटतं की खूप टाइम चाललाय निघून. खूप मला असं वाटलं की 1-2 तास माझ्याजवळच होतं बसून ते. मला इतका वेळ, आणि मला असं वाटत होतं बाबा तू तरी हाल, नाही तर माझा जीव तरी घे, नाही तर मला झोप तरी लागू, मी बेहोश तरी होईल. कारण माझं माइंड जर एवढं प्रोसेस करू शकतंय की यार मी बेहोश झालो तर बरं होईल, है ना, बघतोय मी काहीतरी बेहोश झालो तर ॲटलिस्ट दिसणार तर नाही, मला भीती तर निघून जाईल. काहीच होत नव्हतं, पूर्ण जागा आहे मी. कसं तसं नाव देवांचं घेता माझ्या तोंडातून गणपती बाप्पा एवढ्या जोराने ओरडलो मी, एवढ्या जोराने की मी सांगू नाही शकत. एकतर त्या हॉटेल एवढं शांत, आणि मी बसलोय, तर जेव्हा माझ्या तोंडात गणपती हळूच निघाला आणि बाप्पा एवढ्या जोरात निघालं. गणपती बोलल्या मला असं वाटलं की मला सोडून दिलं आणि लांब झाली ते. बाप्पा एवढ्या जोरात किंचाळलो मी, एवढ्या जोरात की मी सांगू नाही शकत. त्या हॉटेलमध्ये मला एक कळालं की जेव्हा मी किंचाळलो माझ्या आवाजाने, तर मी उठलो, मी रिलीज झालो. पण माझा आवाज माझ्या कानात एवढ्या जोरात आला, मला कानावर स्ट्रेंथ आला होता, घुमत असेल, घुमला आवाज एकदम, की किती जोरात ओरडलो मी. मला 2 मिनिटासाठी ओरडला, अरे यार एवढं जोरात नव्हतं ओरडायचं मी, शेजारचे लोक वगैरे काय म्हणतील. पण मला हे पण वाटलं की मी जर एवढा ओरडलो तर ॲटलिस्ट माझे फ्रेंड्स वगैरे जे जवळपास राहतात, कारण माझ्याच समोर माझी एक फ्रेंड होती राहायला, पलीकडे एक होते, त्याच्या पलीकडे असे 3 रूम लाईनीने होते. अरे एकाने तरी आवाज ऐकला असेल माझा, म्हटलं कोणतरी येईल, म्हणून मी तिथंच बसून राहिलो. आणि मी जसा रिलीज झालो ना सर, माझं बेडशीट वगैरे, तर आतमध्ये बेडशीटचा तर राहू शकत नाही माणूस, मी माझे पिलो वगैरे पण फेकून दिलं आणि बेडला टेकून असा की काय येतं. आता मी काय केलं, घाबरत लाईटी सगळ्या ऑन केल्या रूमच्या, पहिली गोष्ट. कारण टॉयलेटच्या इथून मला थोडं वाटत होतं की यार काय अजून नको दिसायला, म्हणून मी पहिलं लाईट्स ऑन केल्या.
लाईट्स ऑन केल्यानंतर मी थांबलो. नंतर माझा असा विचार आला, मी रडकुंडी आलतो एवढा की, आणि माझा श्वास फुलला होता खूप जास्त. कंट्रोलमध्ये केला. मी बसून राहिलो 4-5 मिनटं. मी बघतोय, कारण मी हा बेड आहे सपोज माझा, मी इथे आहे, समोर टी व्ही आहे वॉलवर, आणि ही पूर्ण खिडकीचं पडदे आहेत, कारण खिडकी अशी मोठी होती आमची आणि पडदे असे खालपर्यंत. खिडकी उघडी नव्हती, काय नाही, कर्टन्स तर क्लोज होते. मी राहू तर शकत नाही इथे, करू काय. मी कशी तशी हिंमत करून मी विचार केला की मी एक काम करतो, माझी ब्लँकेट वगैरे घेतो आणि मी समोर जी मुलगी आहे मी तिच्या रूममध्ये जाऊन तिला बोलतो, बाबा तू वरच झोप, पण मला खाली झोपू दे, मी एकटा नाही झोपू शकत. कारण आमचा जो बॅच होता ना सर, आमच्या बॅचमध्ये सगळ्या मुली आणि आम्ही दोघंच मुलं. आता तो जो मुलगा होता त्यावेळेस माझी एवढी वाईफ पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी पण बोलणं झालं नव्हतं. मग त्याला मी कसं बोलणार, आणि तो कुठे राहिला, कोणत्या रूममध्ये, मी ते पण विचारलं नव्हतं. मग मी, आणि ती होती माझी पुण्यापासूनची फ्रेंड, म्हणून म्हणलं अरे ही थोडी कम्फर्टेबल आहे माझ्यासोबत. मी उठलो आणि मी ते विचार करत करत मी असा चालत चालत दाराकडे गेलो. आता दाराकडं कसं होतं, सपोज हे सांगतो मी तुम्हाला, हे दार आहे, हे टॉयलेटचं दार आहे हां, आणि हे कबड आहे. तर इथे जाऊन मी मध्ये येऊन थांबलो. हे टॉयलेटचं दार आहे आणि कबड आहे, आणि मी विचार करतोय की आता मला बाहेर जायचं आहे. पण बाहेर पण पूर्ण पॅसेज खूप मोठा होता, कारण त्या हॉटेलमध्ये एका फ्लोअरला नाही म्हणून तरी 50 रूम असायचे. अरे बापरे. तर ते पॅसेज एवढा मोठा वाटायचा ना, चालत यायला. लॉबी खूप मोठी असेल, खूप मोठी, की चालत जायला कंटाळा यायचा माणसाला, की एवढं चालत जायचं लिफ्टसाठी मला. तर मग मी विचार केला, यार लॉबीमध्ये तर कोण नसेल, काय करू. तो मी विचार करतोच आहे की नॉक करू तिचा दरवाजा का तिला कॉल करू. मग मला बघितलं, मी माझा बेडवर फोन दिसला नाही, माझ्या टेबलवर पण नव्हता. मग मला कळालं की फोन तर मी पिलो खाली ठेवतो, तो पडला असेल खाली पिलो वगैरे टाकताना. आता मला ही हिंमत आहे ना की जाऊन फोन उचलू, मी तिथून परत जायची माझी हिंमत नव्हती. तो मी विचार करतोय, तेवढ्यात मी ही गोष्ट माझ्या फॅमिलीला पण सांगितली नाही. मी ह्याच्यासाठीच ठेवली होती की मी अशा कोणत्या प्लॅटफॉर्मवर येऊन रिव्हील करत. मला असं जाणवलं की कोणतरी माझ्याकडे चालत आलं आहे जोरजोरात. असं जर तुम्ही एकदम आलात चालत जो स्पीडली, तर पायांचे हादरे जाणवतात. तसं जाणवतं आपल्याला, कारण हार्टबीट जर मला ऐकू येतात माझ्या कानात तर ते तर जाणवणार. ऑब्व्हियसली मला असं जाणवलं की कोणतरी चालत आलं, फुटस्टेप्स त्याचे जाणवले, आणि या हाताला एकदम गार हात असे 2 लागले माझ्या, आणि कोणतरी असं म्हणतं ना बाजलो, असं टच करून मला साईडला केलं, ढकललं की त्याला बाहेर जायचं आहे दाराच्या. त्यांनी जसं मला टच केलं तर ते एवढे गार हात होते, आणि एवढे म्हणजे ते 2 हात जेव्हा मला फील झाले, मी एवढा घाबरलो. कबडवर तर आदळलो मी, लिटरली असा सटपटत असा खाली पडलो. साईडला असा करत मी साईडला जाऊन बसलो की यार काय आहे, एवढं गार हात कुणाचे आहेत. तर मी रडतोय, मी रडायला लागलो. मला काहीच सुचत नव्हतं, मम्मी करून रडतोय. तर ते झाल्यानंतर मी थोडा वेळ थांबलो. म्हणलं की राहू तर शकत नाही मी या रूममध्ये, मला निघायचं आहे. आता मी हा विचार करतो की मी आवाज देऊ, माझ्या फ्रेंड्सला ऐकू येईल का, काय करू, मला काहीच कळत नव्हतं. थोडा वेळ थांबलो. नंतर मी जिथं सरकत गेलो साईडला, तर टी व्हीच्या शेजारी हा सपोज पडदा आहे, पडद्याच्या इथे एक मोठी खुर्ची ठेवलेली असायची आणि एक लॅम्प असायचा. तर मी त्या सोफा खुर्चीवर बसलो पायवर घेऊन. घरी आता फोन तर नाही घेऊ शकत, वॉच बघितला, वॉचमध्ये 2:30 वाजले होते रात्रीचे. म्हणलं ही रात्री मी तर कुठंच जाऊ शकत नाही, काय नाही. मी मग गप बसून राहिलो. म्हणलं जे होईल ते देवाच्या ह्याच्यात, बघू काय होतं. देवाचं नाव घेत मी गपचूप बसून राहिलो. मी दुसरा विचार करत राहिलो की घरी काय चालू असेल, घरी मी काय करू. आता ट्रेनिंगची बॅग पण समोर, तर मला बॅग पण घ्यायला मला असं झालं की वाचत बसाल मी काहीतरी, आयपॅड घेईल काहीतरी, आयपॅडमध्ये बघाल. माझी हिंमतच झाली नाही खाली उतरायची. गप बसून राहिलो मी रात्री 2:30 पासून सकाळी 8 वाजेपर्यंत मी त्या खुर्चीवर बसून होतो. झोपले पण नाही, काहीच नाही, मी झोपलो पण नाही, मी बसूनच होतो. जेव्हा मला असं जाणवलं की बाहेर थोडी चहलपहल, गाडींचा आवाज आला, थोडा उजेड दिसला, तेव्हा मी घड्याळ बघितलं. मी घड्याळ 2:30 वाजता एकदा बघितलं, एकदा 5:15 वाजता बघितलं, आणि सकाळी 8 वाजता. जेव्हा घड्याळ बघितलं तेवढा माझा अलाराम वाजला फोनचा. 8 वाजता अलाराम लावला होता मी, आणि तेव्हा व्हायब्रेट झाला, तेव्हा कळालं फोन खाली. पहिले पडदे उघडले, उजेड केला रूममध्ये, बेड खाली बघितलं नाही, डायरेक्ट फोन घेतला हातात, बेडवर बसलो नाही, साईडला आलो. पहिला हनुमान चालीसा लावलो फोनवर. ते बोलता मी आंघोळ वगैरे केली, सगळं आवरलं वगैरे. आता घरी जर फोन करून मी बोललो तर मला माहिती आहे मी रडल, आणि मम्मी लगेच ओळखेल काहीतरी प्रॉब्लेम आहे.
मला सांगायचं नव्हतं घरी. मग मी आवरलं वगैरे आणि आम्ही खाली ब्रेकफास्टला 8 वाजता 9पर्यंत सगळेजण येणार होतो. मग आम्ही सगळेजण, मी गेलो खाली गेलोच तर आमचे फ्रेंड्स वगैरे बसले होते. मग मी नाश्ता वगैरे घेतला आणि नाश्ता करता करता माझे असे 2 फ्रेंड्स झाले होते ज्यांच्यावर मला असं विश्वास होता की ते समजतील माझं काय झालं आहे काय नाही, कारण ते एजनी पण थोडे मोठे होते माझ्यापेक्षा. तर मग मी त्यांना सांगितलं की यार मला रात्री असं असं घडलं माझ्यासोबत आणि मला असं फील झालं. त्यांनी लोकांनी मला पूर्ण कंप्लीट करून दिलं नाही की तो टच काय होता काय नाही. मी त्यांना फक्त बेडपुरतंच सांगतोय तर ते लोक म्हणले अरे स्लिप पैरालिसिस है और कुछ नहीं है, तू टेंशन ले मत, ये स्लिप पैरालिसिस सबको होता है, इसकी आदत डल जाएगी तेरे को. दोघांनी इग्नोर केलं आणि मला कंप्लीट करूनच द्याय ना पुढे. मग मी काय बोलणार, म्हणून बोललं ठीक आहे जाऊ दे सोड. मी बोललो नाही त्यांच्याशी. नंतर मग वर गेल्यानंतर आता करू काय, मग आयपॅड वगैरे काढून आम्ही बसलो अभ्यास वगैरे करत थोडा वेळ. दुपारी परत जेवायला परत जेवायला खाली गेलो तर त्या दोघींना मी हे गोष्ट सांगितली होती. त्यांच्यापैकी एक मुलगी होती, त्या मुलीनी मला सांगितलं की म्हणजे आली ती माझ्याकडे, हाय हॅलो केलं, मला म्हणाली आकाश मुझे कुछ बात करनी है तेरे से. म्हणलं हाँ बोल ना. म्हणली की नाही अकेले में करनी आहे. म्हणलं ठीक आहे. मग आम्ही बाहेर गेलो जेवण वगैरे, फक्त हॉटेलच्या बाहेर थांबलो. तिने मला सांगितलं की तूने जो बताया मेरे को, आर यू श्योर कि तेरी आंखें इतनी खुल रही थी और तेरी ये उंगली तुझे तेरे कंट्रोल में थी. मतलब हाँ आई एम डैम श्योर. किसकी कसम खा के तो आजकल कोई भी कसम खा लेगा, लेकिन मैं कसम नहीं खाऊंगा, मैं जो है सच बोलूँगा. ती म्हणली नाही मैं विश्वास करती हूँ तेरे पे भाई, तेरे साथ हुआ है कुछ गलत. कारण तिला पण होता विश्वास. मग ती म्हणली की स्लिप पैरालिसिस ऐसे नहीं होता, स्लिप पैरालिसिस में तेरी उंगली हिल रही थी, तू इतने थॉट्स प्रोसेस कर पा रहा था, सब कुछ हो रहा था, लेकिन अगर इतना सब कुछ हुआ और तेरे को उसका टच भी फील हुआ, दैट मीन्स कुछ तो गलत है तेरे रूम में, तू मॅनेजर से बात करके रूम चेंज कर ले. त्याच दिवसा अगोदर एका मुलीला तिचा रूम थोडा वेगळा वाटला, तिने रूम चेंज करण्यासाठी रिक्वेस्ट टाकली. तिला ग्राउंड फ्लोअरवर एकदम कोपऱ्याची रूम दिली त्याने, आणि ती पण रूम ह्याच्यापेक्षा बेकार. अरे बापरे. आता म्हणलं मला रूम तर आवडली आहे, पण माझ्या रूममध्ये अशा गोष्टी आहे, तर मी सांगितलं मला कुठं फेकल हा. म्हणलं यार जाऊ दे, जे होईल ते होईल. म्हटली मग वो नहीं करना तो फिर क्या करेगा. म्हटलं मैं से बात करता, जो मुलगा होता तर मी त्याच्याशी बोलून मी त्याच्यासोबत ॲटलिस्ट रूम शेअर करून राहतो. नंतर मी त्याच्यासोबत माझं नीट कधी बोलणं झालंच नाही त्या मुलाशी. मुलगा खूप चांगला आहे तो, पण आमचे कधी ते असतात ना वाइब्स मॅच नाही झाले, तर मग बोललोच नाही मी. मग ती म्हणाली एक काम कर, सबसे पहले तो तू रूम जब भी चेंज करेगा अपने रूम में जा, और तेरे मम्मी ने तेरे को भगवान का कुछ दिया है क्या. मतलब हाँ यार दिया तो है. कहाँ है. मतलब सूटकेस में. ती म्हणली पागल, पहले वो निकाल अपने सूटकेस से बाहर, वो सूटकेस में क्या कर रहा है. पहले ही दिन जाके सबसे पहले ये काम करते हैं. आता पहिली गोष्ट सर, मी आहे फ्रेशर टोटली, मला माहितीच नाही कॅबिन क्रूचं जग काय आहे काय नाही, काय होतं काय नाही. आणि प्रत्येक कॅबिन क्रू ही गोष्ट करतोच, कोणत्या पण हॉटेलमध्ये जाईल कुठे पण जाईल, पहिले देव बाहेर काढून ठेवतो. अच्छा. प्रत्येक कॅबिन क्रू, त्याला ती भीती आहेच. तर मग पहिलं ती आली माझ्यासोबत, मी स्वतः हनुमान चालीसा काढलं, माझ्या पिलोखाली ठेवलं आणि आम्ही नाशिकच्या देवीला गेलो होतो त्या 10-15 दिवसा अगोदरच, कारण माझं लंडनचं झालं होतं म्हणून ट्रिप गेली होती फॅमिलीची. मग मला एक मूर्ती दिली होती मम्मीने, ती मी अशी डोक्यावरच ठेवली, बेडच्या डोक्यावरच ठेवली, पाय वगैरे पडले. मग 2 महिने अजून काढायचे होते मला त्याच रूममध्ये, कारण हॉटेल एकच होतं, ट्रेनिंग सेंटर जवळच होतं. हे काय, आणि मला चेंज नव्हता करायचा रूम, एक तर पार्टनर हवा होता किंवा मला काहीतरी सोल्युशन हवं होतं. कारण रूम मला माहिती होता हा काहीतरी वेगळं दिलं तर माझं संपलं विषय, अजून काहीतरी नको व्हायला. म्हणलं जाऊ दे, कारण रूम छान होती. मी खरं सांगू, मला रूम खूप भारी भेटली होती. सगळेजण रूममध्ये माझ्या सगळेजण, म्हणजे ठीक आहे मी सांगतो ही गोष्ट. तर जेव्हा मी ते ठेवलं माझ्याजवळ, 2 महिने काढले मी त्या रूममध्ये, पण मला काहीच जाणवलं नाही. देव ठेवल्यानंतर माझ्याजवळ असं काही जाणवलं नाही. मला भीती होती. मी पॅसेजमध्ये वावरायचो, जेवून पण वर यायचो ना सर, लिफ्टमध्ये कोण नाही. मग लिफ्टपासून मला रूमपर्यंत जायचं आहे 25-30 रूम्स सोडून, तेव्हा पण मला भीती लागून राहायची की मागं कोणतरी आहे का. परत दार कसे असतात त्यांचे लंडनमधले प्रत्येक हॉटेलमध्ये, तुम्ही दार उघडताय तुम्हाला रूममध्ये अंधारच दिसणार. जेव्हा तुम्ही पाय ठेवणार आतमध्ये तेव्हा लाईट्स हे होणार लागणार पहिलं. आणि मला असं असायचं की दार उघडू आणि समोर नको कोणी दिसायला मला, तर मी दार उघडायचो ना, मी खाली बघायचो, समोर बघत पण नव्हतो. आणि मग पाय ठेवणार, लाईट झालं, मग मी आत एंटर करणार असं. तर मग ते एक झालं. मी एक सांगतो, त्या रूममध्ये, माझ्या रूममध्ये स्पेशली, अजून कुणाच्या काय मला माहिती नाही, पण माझ्या रूममध्ये कमीत कमी 7 ते 8 जण येऊन गेले
मित्रमैत्रिणी येत राहतात नाश्ता वगैरे करायला, भेटायला वगैरे, चिल करायला. जेव्हा पण यायचे ना ते म्हणायचे यार तेरा रूम बहुत गरम आहे यार, तुझा रूम खूप गरम आहे म्हणायचे. आणि जेव्हा मी पहिलं स्टार्टिंगमध्ये आय एम शुअर मी हीटर लावायचो, पण ती सिस्टम मला कळाली नाही रिमोट कंट्रोलची, तर मी ना बंदच करून ठेवायचो ते नकोच प्रॉब्लेम. तर गार पण मला तेवढं टेम्परेचर ठीक वाटायचं रूमचं, पण ते लोक यायचे ना त्यांना गरम फील व्हायचं. ते म्हणायचे यार कैसे रहता है तू अपने रूम में, कितना गरम है तेरा रूम और अच्छा लग रहा है. काय लोकांना आवडायचं, काय लोक गुद मारायचे, म्हणायचे अरे काय AC तरी लाव, गरम होतं. आणि ते थांबत पण नव्हते, लगेच निघून जायचे. मग कुठेतरी मी पॉडकास्टमध्ये बघितलं होतं की जी जागा जास्त गार असते तिथं म्हणतात की चांगले सोल राहतात, आणि जी जास्त गरम जागा असेल तुमच्या घरातली अशी किंवा कुठे पण जाताल, जी जागा जास्त गरम वाटली तुम्हाला किंवा 4-5 लोकांना, त्या जागेवर काही ना काही गडबड असते, काहीतरी अशी निगेटिव्हिटी असते जी तुम्हाला हार्म करणार म्हणजे करणार. मला जेव्हा जेव्हा ते लोक बोलायचे तेव्हा ही गोष्ट आठवायची की यार माझ्याच रूममध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे नक्की. पण तुम्हाला नव्हतं ना वाटत गरम, तुम्हाला थंड वाटत होतं ना? मला नॉर्मल वाटायचं, कारण मला तसं टेम्परेचर हवं होतं. मला तुम्ही बिना फॅनचं पण राहायला लिहिलं मी राहील, झोपेल मस्त, पण मला तिथे काय वाटत नव्हतं. पण बाकीच्यांना सारखं गरम व्हायचं रूममध्ये येऊन, मग ते सारखं हिट व्हायचं माझ्या डोक्यात. मी काय डोक्यात केलं नाही, माझी ट्रेनिंग वगैरे कंप्लीट केली. क्लिअर झाल्यानंतर फायनली आम्ही परत येणार होतो 2 महिन्यानंतर. मग आलो घरी, आल्यानंतर मी सगळ्यांना भेटलो, मग सगळे नातेवाईक वगैरे येऊन भेटणार होते. तर मी त्या दिवशी काय केलं, मी विचार केला की यार सांगू का नको, नाही का सगळे बसलेत तर. नंतर विचार केला यार नको, पहिलाच दिवस आहे, चांगले मूड, मम्मीला एकटं येऊन सांगेल मी. कारण त्या दोघींनी जसं रिॲक्ट केलं, मला असं नव्हतं पाहिजे की माझ्या फॅमिलीमधून सगळे म्हणतील अरे काय पण सांगतो, मग फायदा नाही. म्हणलं मम्मीच समजेल, मम्मीला सांगतो नंतर मी. नंतर त्या दिवशी झालं असं की माझी मावशी आहे, तिच्या अंगात वारं वगैरे येतं, ती येणार होती मला भेटायला, कारण मी लंडनहून 2 महिन्यानंतर आलो होतो. तर ती संध्याकाळी आल्यानंतर आम्ही आलो. तर ती जशी आल्यानंतर मी गेलो आणि मी पाया पडले, ते जवळ घेतलं वगैरे, तिने लाड केला. पण ती मम्मीला म्हटली असा का, मग जेव्हा मी समोर बसलो आम्ही सगळेजण, ती मम्मीला म्हणते असा का दिसतोय, काहीतरी गडबड आहे. तर मम्मी म्हणते काय नाही, ते अगं तिथं जेवण नीट नाही, वातावरण नीट नाही लंडनचं, म्हणून झाला आहे असा तो. तर म्हणली नाही, ती गोष्ट नाही आहे, काहीतरी घडलं आहे याच्यासोबत. अरे बापरे. तर मी बोललो अगं नाही मावशी काय नाही, तिथं पाव खातोय मी, मैद्याचे सगळं आपलं जे इंडियन जेवण नाही तिथं, मग कसं होणार नाही का, पास्ता वगैरे खाऊन असंच होणार माणूस. ठीक आहे म्हणली काय नाही. मग मी आत गेलो, आत भाऊ वगैरे होते, मग मी बॅग्स वगैरे उघडून मी त्यांना दाखवत होतो काय काय आणलं, काय कसं असतं काय. तर मला असं ऐकू आलं की मावशी मम्मीला म्हणते की एक काम कर, ह्याला मामाकडे घेऊन ये संध्याकाळी, मामाजवळच राहायचा माझा, घरी घेऊन ये. तर मला कळालं की पक्का काय ते नजर वगैरे उतरव, कारण माझं घरात पूर्ण लक्ष असतं, कोण किती पण हळू बोलेल मला कळतं काय बोलतायत काय नाही. तर मग मी काय बोललो नाही. संध्याकाळी मम्मी म्हणली आपल्याकडं मामाकडे जायचं आहे, म्हणलं चला. तर मम्मी हे लोक पुढं गेले, मी बाहेर गेलो फ्रेंडसोबत माझ्या, मग तिथून मी डायरेक्ट मामाकडे येणार होतो. मम्मीने कॉल केला अरे ये, म्हटलं हां. मी थोडं लेट आलो आणि मला ना ह्या भूतकेटकी किंवा हे वारं वगैरे येणं ना, ह्या गोष्टींपासून मी लांबच राहतो, मला आवडत नाही ते, बिलकुल नाही आवडत बघायला वगैरे. आणि ते कानात आवाज वगैरे पडतो, मला बिलकुल आवडत नाही, काय माहिती का. तर मी जसा दारात पोचलो मामाच्या आणि चप्पल काढतोय, तसं मला खिडकीतून दिसलं मावशीच्या अंगात वारं आलं आहे, मावशी समोर आहे आणि चाललं आहे ते सगळे बसलेत. म्हणलं अरे यार अशा टायमावर आलो मी तिथं थांबलो. तेवढ्यात मामा समोरून आला टॉयलेटवरून. मामा म्हणला काय, चल म्हणलं आत. म्हटलं अरे मामा थांबतो मी इथं, थोड्या वेळ येतो. म्हणला नको, म्हणलं मामाला माहिती मला आवडत नाही. मामा म्हणलं चल काय नव्हतं, मी आहे ना. गेलो आत. जसे आत गेलो तसे सगळेजण म्हणायला लागले ये बस. म्हणलं अरे कुठे, तर समोर पाठ ठेवला होता. म्हणलं अरे नक्की माझंच काहीतरी ठेवलं या लोकांनी, नजर वगैरे काढायचं. मी जाऊन बसलो. बसल्यानंतर माझी मावशी ज्यांच्या अंगात वारं आलं, काय पाहिजे म्हणली, काय झालं आहे सांग, काय झालं आहे तुला, तू असा का झाला. म्हणलं आता मी बोलू काय. म्हणलं आई असं काय नाही, मला खुश आहे म्हणलं, मी सिलेक्ट झालो आहे, ट्रेनिंग क्लिअर झाली आहे, मी खूप खुश आहे, थोडा त्रास झाला पण ठीक आहे मी. अच्छा, मग तुम्ही काय म्हणालात मावशींना. तर मग मी बोललो मावशी मला सगळं, मी खुश आहे खूप, माझी ट्रेनिंग क्लिअर झाली, माझी लंडनला जाऊन आलो, आता मला येणं जाणं राहील, मी खूप खुश आहे, माझी फॅमिली खुश आहे, मला अजून काय नाही पाहिजे, ठीक आहे आता सगळं.
सगळं टेन्शन गेलं. म्हणले नाही, तुझ्या रूममध्ये तुला कोण बाई दिसली. जेव्हा माझी मावशी हे म्हणाली मला, कोण बाई दिसली तुला, अरे बापरे, त्यांना बरोबर ते माझ्या फॅमिली मेंबर्स मला असेच बघत राहिले की काय म्हणतीये, आणि मी असा बघत राहिलो की यार मावशीला कुणी सांगितलं, कारण मी कुणाला सांगितलं नव्हतं, घरी पण नव्हतं सांगितलं ना, कुणालाच नव्हतं सांगितलं. पहिलाच दिवस लंडनहून आलो होतो. नंतर मी थोडा अपसेट झालो, थोडा रडायला लागलो की यार, म्हणलं हो दिसली मला. नंतर मग माझा हात धरला मावशीने, मग मावशीने सांगितलं. आता एक गोष्ट असते की जेव्हा वारं वगैरे येतं अंगात, तर माणूस असं स्पष्ट स्टोरीसारखं नाही सांगत, कोणती गोष्ट अर्धी अर्धी करून सांगतो. तिने सांगितलं की तू तुझ्या खिडकीचे दारं उघडं का ठेवतो, पडदे का उघडे ठेवायचा तू, जे उघडे ठेवायचा रात्रीचा. तर मला नीट आठवतं, मी लंडनमध्ये माझी सवय असायची, संध्याकाळ झाली तर तिथली कशी गुलाबी संध्याकाळ असती, तर मला खूप आवडायचं. संध्याकाळी 4 वाजले की मी अख्खे पडदे ओपन करायचो रूमचे, आणि समोर असा व्ह्यू होता की पूर्ण मोकळं. पण माझ्या हॉटेल म्हणजे खिडकीसमोरच ना थोड्या डिस्टन्सवर 3 असे मोठे झाडं होते, ज्यांना एक पण पाला नव्हता, पण पूर्ण वाळलेले झाडं, आणि खूप क्रिपी साऊंड म्हणजे दिसायचे ते झाडं. मी त्याचा फोटो पण दाखवेल तुम्हाला. तर ते जेव्हा बघितलं मी, म्हणजे मस्त वाटायचं. तर माझी मावशी म्हणते की तिचा वास होता त्या झाडांवर, आणि तू झाडं उघडे ठेवून तू रात्रभर तिथं बसायचा, 9-10 वाजता तू बंद करायचा खिडक्या. तिने तुला बघितलं आणि आली भेटायला. ती तुला काय मारायला नव्हती आली, आणि तू घाबरलास. तू ह्यांना घाबरतोस का, अशा तुझी मावशी आहे ना, तुझी आई थांबली ना तुझ्यासोबत, तू कसा घाबरतो. माझी मम्मी, माझे मामा सगळे डोक्याला हात लावून बसलेत, अरे काय बोलते ही, आणि ह्यांनी का सांगितलं नाही अजून. आणि 2 महिने होऊन गेले या गोष्टीला. मी रडत बोललो, आई आता सगळं ठीक आहे, आता काय होणार नाही ना. नाही म्हणली, मी आहे, तू काळजी नको करू, काय नाही, ते संपलं म्हणली. तिथंच त्या दिवशीच संपलं सगळं. जेव्हा वारं गेलं मावशीचं, शांत झाली मावशी. नंतर मावशीने मम्मीने विचारलं काय भानगड आहे, मला विचारलं. नंतर मग मावशीने सांगितलं की त्या रूममध्ये याच्यासोबत काय काय घडलं होतं. आता मला ही गोष्ट कळाली की मावशीला सगळं दिसलं, मग मी काय लपवणार. मी सांगितलं, मग सगळं सांगितल्यानंतर माझी फॅमिली पूर्ण टेन्शनमध्ये आली की यार तू जर काय झालं असतं तुला, कारण 3 वर्ष अगोदरच पप्पा वारले होते माझ्या अटॅकनी वगैरे. जर असं काही मी जास्तच घाबरलो असतो, काय माझ्या मनावर झालं असतं, काय कोण होतं बघायला. मग सांगितलं वगैरे, आणि त्या दिवशी मला कन्फर्म झालं की हां या गोष्टी असतात. पहिलं मी म्हणजे अंगात वारं येणं वगैरे, कारण सर विश्वास नाही ठेवू शकत आपण कोणावर, कोण नाटक करतंय आणि कोण खरं आहे. आजकालच्या जगात काहीच सांगता येत नाही. आणि तुम्ही जर कुणाकडे सोल्युशन मागायला गेले ना, तुम्हाला अर्धे तर फसवणारच मिळतं, पैशासाठी बोलतात. कोण असं खूप नशीब जर तुम्ही घेऊन आलात तरच तुम्हाला चांगला व्यक्ती मिळेल जो तुम्हाला नील करेल त्या गोष्टीपासून. बरं, मग तुम्ही घरी सांगितल्यानंतर मग तू मावशीने सांगितलं का ती कोण होती, काय होती ती. तर तर तिथं मग जेव्हा मी स्टोरी सगळी सांगितली, नंतर मावशीने सांगितलं, म्हणली जी बाई होती, एक बाई होती जी जिथं ते झाड आहेत ना तिथंच ती मरून, तिथं मरण आलं होतं. आता तिला मरण आलं होतं म्हणजे नॅचरल डेथ वगैरे असू शकते किंवा ॲक्सिडेंटली काय, कारण ॲक्सिडेंट असतं तिने सांगितलं असतं मला. तिथं तिला मरण आलं होतं, ती त्याच झाडावर बसून असायची. ती कुणाला हार्म करत नव्हती, तिला त्रास द्यायचा नव्हता कुणाला, पण ती तिथं झाडावर तिचं घर होतं. झालं असं, तू खिडक्या उघड्या ठेवायचा, ती तुला रोज बघायची. कारण रूममध्ये जर तू फॅन नाही, AC नाही, तर ऑफकोर्स मी बन्यांवर असणार, मी मस्त कम्फर्टेबल राहायचो रूममध्ये. तर मग ही तू जेवताना, तू जेवून वर येताना तुला रोज बघायचे खिडकीतून, आणि तिला तू आवडलास. 2 दिवस तिने तुला बघितलं, तू तिला पूर्ण सूट दिलीस, तुझ्याजवळ यायची, म्हणून ती तुला भेटायला आली होती. आणि ती तुझ्यासोबत जसे केस तुला दिसले आहे ते सगळं बरोबर आहे म्हणली, जे काय तू सांगतोयस असं काही तुझ्यासोबत घडलेलं नाही आहे जे तू म्हणजे बनवून सांगतोय. पण हां, जे तुला केस दिसले, जे बाई दिसली, ती बाई आहे तिथं, ती तुला भेटायला आली होती तुझ्याशी संपर्क साधायला. पण तू घाबरलाच इतका तिला. ती म्हणली अरे आम्ही भेटायला आले तिथून इकडे याच्याकडे, पण हा घाबरतोय, मग फायदा काय, म्हणून ती चिडून निघून गेली. तर तिने जो टच करून आणि मला साईडला करून जी गेली, म्हणजे ती निघून गेली तिथून. आता ती त्याच्यात पण सांगताय म्हणजे एक कॉमेडी झाली की खिडकीतून आली आणि दारातून कशी जाऊ शकते ती, पण हे घडलंय सगळं.
तर जेव्हा मावशीने सांगितलं, मावशी म्हणली नाही, मग तिला तू पहिला आवडलास पण तू घाबरायला लागला, मग ती म्हणली फायदा काय, म्हणून ती निघून गेली, तुला त्रास नको व्हायला म्हणून. म्हणजे काय हार्म करण्यासाठी नव्हतं आलं. खूप थोडक्यात म्हणजे असं वाटलं सर की खूप थोडक्यात वाचलो त्या दिवशी. म्हणजे सगळं वातावरण वगैरे ते खूप भयंकर होतं ना. खूप भयंकर. एकतर लंडनचं वातावरण एकदम गढूळ, एकदम की डार्क, पूर्ण डार्क, एकदम डार्क. संध्याकाळी 4 वाजता 4 वाजता असं वाटेल रात्रीचे 8 वाजलेत तिथं तुम्हाला कधी पण 3-3:30 वाजता तुम्हाला अंधुक सगळं व्हायला चालू होईल. रात्री तर विचारूच नका, इतकी रात्र भयान असते तिथे. म्हणजे वातावरण वगैरे बेस्ट आहे लंडनचं. पण काही जागा अशा आहेत जिथं ह्या गोष्टी असतात ना, त्या गोष्टी लवकर कळत नाही माणसाला. मला ते सुंदर वाटायचं, ते झाड वगैरे बघून, त्या गोष्टी. काही नवीन नव्हतं ना, सगळ्या गोष्टी सगळं नवीन होतं माझ्यासोबत. मी खूप एक्सायटेड होतो सगळं काही. पण माझ्यासोबत असं काही घडलं हे मला कधी हे नाही झालं. बरं, तर हे होते तुमचे अनुभव. हो. आणि दुसरा अनुभव काय होता? तुम्ही म्हणले की अजून एक अनुभव आहे म्हणून. तर दुसरा अनुभव म्हणजे एक असतं ना, एक मनात सगळ्यांच्याच म्हणजे डोक्यात असतं की त्या काळी, आजोबांच्या काळी असं घडलं होतं है ना, पण ह्या काळात पण असं घडू शकतं हे पहिल्यांदा बघितलं मी. आणि काय घडलं होतं? रिसेंटली मागच्याच महिन्यात अशी एक गोष्ट घडली जी इतकी म्हणजे धक्कादायक आहे, ज्याच्यात 12-13 पोरं एक ट्रिप काढतात कोकणात जाण्याची आणि त्यांच्यासोबत अशा गोष्टी घडतात. आणि त्याच्यात माझा भाऊ, त्याचं वय 18-17 वय आहे त्या मुलांमध्ये 7-8 मुलं 18-17 वयाची, आणि सगळ्यात मोठं वय जर म्हणलं तर एक जण 27 वयाचा, म्हणजे 27पेक्षा खालीच सगळे मुलंच आपल्या एजचे. तर सगळेजण गेले कोकण फिरायला. प्लॅन चालला होता त्यांचा कोकणात जाण्याचा. पहिले तर माझे मामा वगैरे सगळे म्हणजे त्याचे वडील वगैरे म्हणत होते नाही नको जायला, तुझं वय काय, तू करतोय काय म्हणून. तर अभ्यास वगैरे झाला होता, परीक्षा वगैरे झाली होती, यांनी ट्रिप काढली सगळ्यांनी की जाणार पोरं. पहिला आमचा प्लॅन होता, आम्हाला मी माझा भाऊ आम्ही म्हणत होतो की अरे नको एकट्याला पाठवू है ना, पोरं वगैरे जातात उगाचच. पण ते लोकांनी काय ऐकलं नाही, गेले. जाताना आम्ही त्याला नीट समजवलं, बाबा तू कोकणात चालला आहेस. तर सगळ्यांनाच ती भीती होती की बाबा तुम्ही चालला आहेत, फक्त पोरं तुम्ही नीट जावा आणि नीट या, एवढीच एक्सपेक्टेशन होती आमची. काय नाही, तो पण म्हणला काय काळजी नका करू, आम्ही नीट जाऊ. पोरं पण चांगले होते सगळे. त्यांनी 2 4 व्हीलर काढल्या, गेले. इथून ते लोक काहीतरी 3-4 वाजता 4 वाजता निघाले संध्याकाळी, रात्रीचे ड्राईव्ह. आता जाताना कोण झोपलं नाही, काय नाही, मस्त आनंदात गेले हे लोक. संध्याकाळी 7-8 वाजता हे लोक म्हणजे थांबत पुण्यातूनच एकदम हळूहळू गेले. 7-8 वाजता हे लोक काहीतरी ताम्हिणी घाटात पोचले. तर जाताना झालं असं की माझा भाऊ जो आहे कझन, तो पुढं बसला होता, ड्रायव्हर सीटच्या शेजारी बसला होता. तर ताम्हिणी घाटातून जाताना एक ना जसा ॲक्सिडेंट होतो एका टेम्पोचा, गाडीचा ॲक्सिडेंट झाला, तर वाहन तो साईडला घेऊन रस्त्याच्या कडेला लावून ठेवतात है ना, तसा एक टेम्पो लावला होता. तर ह्यांनी त्या 7-8 वाजता जेव्हा चालले होते, तर त्या लाईटीत ह्याला दिसलं की तो जो टेम्पो आहे समोर, त्या टेम्पोच्या शेजारी त्याला एक माणूस दिसला. पण त्याला तो माणूस असा दिसला की तो माणूस असा झोपला आहे खाली जमिनीवर आणि त्याची मान साईडला पडली आहे. बिना धडचा बॉडी बघितली त्याने. अरे बापरे. आणि त्याने अशी जास्त नाही, थोड्याच लांबीवरती बघितल्यानंतर त्यांनी अजून त्याला वाटलं ॲक्सिडेंट आहे. त्याने नीट बघितलं स्वतःला डोळे हे करून, जेव्हा नीट बघितलं तर काहीच नाही. तर त्याला असं वाटलं की मी काहीतरी बघितलं तर आहे नक्की. तो इकडे तिकडे बघायला लागला. ड्रायव्हर त्याला म्हणला काय झालं, म्हणलं अरे मी असं बघितलं. ड्रायव्हर म्हणला तोंड बंद ठेव तुझं, असं काय नाही, गबस. मग ह्यांनी पण काय डिस्कस केलं नाही, कारण भाऊ तेवढा आहे माझा की जेवढं डिस्कस करत तेवढी भीती वाढायला सगळ्यांना. ते सोडून दिला त्याने विषय सोडला. ते लोक आपलं ट्रिप चालू ठेवले त्यांनी. तिथून येता असेच थांबत जेव्हा ताम्हिणी घाट क्रॉस केला त्यांनी, मग पुन्हा कुठंतरी थांबले, परत पुढं आले, अजून थांबले. असे थांबत तर म्हणजे 7-8 पॉईंट तर नुसते थांबण्यातच गेले त्यांचे. लेट पोचले. सकाळी 8-9 वाजता ते पोचले कोकणात पोचल्या ह्यांनी सकाळी त्यांना चाललं होतं की सनराईज बघायचा, सूर्योदय बघायचा आहे. तर हे लोक सगळ्यात एक्साइटमेंट वगैरे घेऊन लवकर पोचायचं म्हणून तरी यांना 8 वाजले. एक बीच होता कोकणात, तिथे गेले ते लोक. बीचवर जास्त लोक नव्हती, पण लोक अशी होती की एक फॅमिली इथे तर दुसरी इथे, तिसरी असे. त्यांना अशी मुलांना जागा नव्हती. मग हे लोक पहिले गेले, फोटोज वगैरे काढले, खूप खेळले पाण्यात वगैरे सगळं काही. 3-4 तास, 12-1 वाजला दुपारचा, तिथंच होते ते लोक. दुपारी 12-1च्या सुमारास
ह्यांनी बघितलं की यार फॅमिली वगैरे गर्दी वाढत चालली आहे. ह्यांनी थोडं इकडं तिकडं एक्सप्लोअर केलं तर त्याच बीचवर एका कॉर्नरला ना त्यांना अशी एक मोकळी जागा भेटली जिथं ते लोक मस्त गाडी वगैरे लावून टाईमपास करू शकतात. पोरं फोटोज वगैरे काढू शकतात, गाणे वगैरे वाजवू शकतात. त्यांनी दोन्ही गाड्या त्या साईडला वळवल्या. गाड्या त्यांनी आपण गाड्याचे स्टंट्स वगैरे करतो. आता यांनी विचार केला की चला स्टंट्स करायचे आहेत गाड्यांचे. तर म्हणले तू तिथून व्हिडिओ काढ कोपऱ्यातून. 3 जण होते, त्यात माझा भाऊ पण होता. ते लोक एका कोपऱ्यात येऊन थांबले, तिथून कॅमेरा वगैरे ॲडजस्ट केला आणि तिथून व्हिडिओ करत होते आणि हे लोक समोर स्टंट करत होते गाडीवर स्टंट करता करता गाडी खाली असं जर काही मोठा दगड वगैरे आला तर जाणवतो आपल्याला. जर गाडी त्या वाळूत जर एक नारळ आला गाडीखाली तर तुम्हाला त्याचा अंदाज असेलच की कोकणात नारळ म्हणलं तर गडबड आहे. आणि ते नारळ जर आला पण गाडीखाली तर एवढी मोठी गाडी जी तवेरा वगैरे असती एवढी हलणार नाही. तो नारळ गाडीखाली आल्यावर गाडी इतक्या जोरात बंप झाली तर त्याला असं वाटलं की त्यांनी बघावं मागं काय. जशी बंप झाली गाडी त्या वाळूत, तो खाली उतरून त्यांनी बघितलं, खाली बघितलं तर नारळ आणि तो अख्खा फुटला. तर त्यांच्यापैकी 2-3 जणांना ह्याचं नॉलेज होतं. ते घाबरले की यार नारळ तर फोडला आपण. तर मग म्हणले बाबा गाडी पहिली साईडला घ्या. तोपर्यंत हे तिघं आपले कॉर्नरला थांबून कॅमेराच ॲडजस्ट करत होते, म्हणजे रेकॉर्डिंग वगैरे बघत होते. जेव्हा गाडी साईडला घेतली त्यांनी बघितली गाडी काय साईडला घेत आहेत. मग हे लोक पण निघाले. तर हे लोक एवढ्या वाळूत होते, गुडघ्यापेक्षा कमी असेल तेवढ्या वाळूत थांबले होते. वाळूतून निघत आपले साईडला आले. नंतर त्यांना लक्षात आलं जेव्हा त्यांनी खाली बघितलं, ते जिथं थांबले होते तिथं सगळी राख होती. राख का होती? कारण जिथं ते थांबले होते त्या कंपाऊंडला टेकूनच स्मशान होतं. अरे बापरे. त्याच्या पलीकडं पण स्मशान होतं. आणि 2 स्मशानमध्ये जी राख जमा होती ती राख तिथं डंप करतात. अच्छा, हां, ते बाहेर फेकण्यासाठी पाण्यात ती डंप करतात. आणि हे लोक जाऊन त्या राखीत थांबले होते. त्यांना त्या वाळूत आणि राखीत फरकच कळाला नाही त्या तिघांना. अरे बापरे. तर जेव्हा आता ह्यांनी गाड्या साईडला घेतला आणि हे लोक डिस्कसच करतात की आपण नारळ तोडला, आपण कुणाला दाखवायचं का, देवाला जायचं का वगैरे. ते बोलतातच आहे तेवढ्यात हे तिघं आले राखीचे पाय घेऊन. आणि ह्यांना कळालं की राखीचे पाय. मग हे लोक ह्यांना सांगायला लागले. ते म्हणले अरे आम्ही आत्ताच नारळ तोडला आणि तुम्ही हे काय करून आले. अरे बाप. हे लोक अजून घाबरले. आता 5 जण घाबरले का? 2 इन्सिडेंट्स. हां, 2 झाले. आता अजून घाबरले हे लोक. म्हटलं काय झालं काय नाही. आणि सगळे भित्रे. मग हे लोक म्हणले की बाबा पहिलं चला आंघोळ करावं लागेल आपल्याला, इथं तर आंघोळ नाही करू. म्हणले अरे पाय वगैरे धुऊ इथंच. पाणी वगैरे पाय धुतले. घाबरत देवाचं नाव घेत हे लोक गेले हॉटेलवर. तर ह्यांनी ना एक विला बुक केला होता. त्या विलामध्ये 2 रूम बुक केले होते. गेले तिथं. तो विला असा होता की कच्चा रस्ता, एकदम मोठा कच्चा रस्ता होता. आणि तिथून आतमध्ये अशी एक लेन होती आणि मग समोरच विला, गाडी साईड पार्क वगैरे सगळं, स्विमिंग पूल आतमध्ये सगळं होतं. हे लोक गेले तिथं. 4-4:30 वाजता पोहोचले. जेवले वगैरे आणि डायरेक्ट झोपून घेतलं आंघोळ वगैरे करून. कुणाच्या डोक्यात हे राहिलं नाही. त्या थकून गेले होते, रात्री वगैरे आले ते. कुणाच्या डोक्यात हे राहिलं नाही की आपण कुणाला तरी सांगावी ही गोष्ट. मस्त झोपल्यानंतर हे उठले रात्री 9-9:30 वाजता. आता उठल्यानंतर फ्रेश वगैरे झाले. मग ह्यांचा प्लॅन की चला आपण बाहेर फिरायला जाऊ. आता रात्री तुम्ही बाहेर फिरायला चाललाय. हे लोक खाली आले रिसेप्शनला. तिथं हॉटेल होतं, त्या विलाचंच हॉटेल. साईडला येऊन मस्त जेवले वगैरे, चिकन वगैरे खाल्लं त्या लोकांनी. आणि सहज कोण फोनवर बोलतं आहे, कोण व्हिडिओ कॉलवर बोलतं आहे, असे ग्रुप होता त्यांचा. गाड्या साईडला लावल्या होत्या. तर मग शेजारी ना स्विमिंग पूल होता आणि पाळणे होते, जसे 2 झोके, घसरकुंडी वगैरे, सीसॉ असे पाळणे होते. आणि स्विमिंग पूलला लागूनच होते ते. आणि मग कंपाऊंड आणि झाडं झुडपं. थोडं असं वाटलं की त्यांना अरे कुठं कोपच्यात आहे नाही का, एकदम कोपऱ्यात आहे हॉटेल. हे साईडला सगळे झाडं झुडपं, असं अंधारच अंधार. जर हॉटेलची लाईट बंद केली ना तर तो पॅसेज आणि हॉटेल दिसणारच नाही, एवढा काळोख. तर ते लोक मग तिथं असेच आपल्या फोनवर कोण बोलतं आहे, कोण असं तसं. एक मुलगा होता त्यांच्यापैकी. त्या मुलाने काय केलं, जो राखेत थांबला होता, त्या मुलाने काय केलं, फोनवर बोलता बोलता आपला असा साईडनी चालत होता तिथेच विलाच्या इथे. स्विमिंग पूलजवळ जेव्हा तो गेला, रात्रीचे काहीतरी 11 वाजले होते, 11-11:30 वाजले होते. तर स्विमिंग पूलच्या इथं ना पाळणे आणि पाळण्याच्या इथं ना एक खोली असते ना,
इंडिव्हिज्युअली, जसं आपण स्टोअर हाऊस वगैरे म्हणतो तशी खोली होती. त्या खोलीमध्ये त्यांनी नीट बघितलं की तिथं लॉक लागलेलं आहे. त्या खोलीला मोठं लॉक, त्याला चांगलं स्पष्ट दिसला लॉक. त्यांनी बघितलं, सहज बघत बघत तो बोलतोय, आपला फोनवर बोलतोय, वावरतोय तिथं. अचानक त्याला असं जाणवलं झोका कोणतरी खेळत आहे. तर त्यांनी जेव्हा आत का बाहेर, विलाच्या बाहेर जो गार्डनिंग एरिया असतो तिथं कोपऱ्यात, आणि तो कोपऱ्यातच बोलत होता. त्याच्या जवळ 2 झोके होते, ते झोके हलतायत. आता ते झोके जर हलतायत, कोणतरी खेळतंय असं त्याला वाटलं. त्यांनी नीट बघितलं तर झोके असे अल्टरनेटली फिरतायत. ठीक आहे, एक मागं तर एक पुढं असे झोके हलतायत आणि जवळपास कोणच नाही. त्याची पहिली घाबरला तो ते बघून, कारण जितके पोरं होते सर, सगळ्यांना विश्वास होता या गोष्टींवर की या गोष्टी असतात, कोकणात घडणार. आणि ह्याला लगेच ती ट्यूब पेटली की अरे हे का हलतायत झोके. जेव्हा त्यांनी झोक्यांकडे बघितलं, झोके हलतायत, त्यांनी इकडं तिकडं बघितलं की कोण मित्र मस्ती तर नाही करत, कोण नाही. स्विमिंग पूल पण, पूलमध्ये पाणी वगैरे शांत. म्हणून तो थोडा मागं सरकला की यार इकडं नको जायला अजून कोपऱ्यात. थोडा मागे सरकला तर त्याचं लक्ष गेलं त्या रूमकडे. ज्या रूमला टाळं होतं मोठं, तो दरवाजा त्याला उघडा दिसला. अरे बापरे. तो दरवाजा उघडा दिसला आणि त्या दारात एक माणूस थांबला होता. आणि तो माणूस त्याला 3दा त्याने हात केला, इकडे आहे म्हणून. तो माणूस बोलत होता. त्या माणसाचा चेहरा नव्हता, त्या माणसाचा चेहरा त्याला दिसत नव्हता. जर डिस्टन्सचं म्हणालात तर मी इथे तर कमीत कमी 10-15 पावलं, मोठे मोठे पावलं, 10-15 तेवढं डिस्टन्सचे. तरी म्हणलं तर तिथे थोडी लाईटिंग तर असणार, जर तुम्ही पूल वगैरे सजावताय ना, एवढं लाईटिंग तर असणार. पण त्या माणसाचा त्याला चेहरा दिसत नव्हता, पूर्ण ब्लॅक. आणि तो माणूस त्याला असा 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 करून बोलत आहे. त्या माणसाने काळी पॅन्ट, पांढरं शर्ट असं घातलं होतं. तो ते बघून अजून घाबरला की यार आता दार बंद होतं 2 मिनटं अगोदर, जर कुलूप पण कोण उघडतंय तर जायचा रस्ता कोणता, जिथे तो वावरतोय, इथूनच जाणार ना, तिकडून तर नाही जाणार पुलाकडून. तो घाबरला. तो पळत पळत आला मित्रांकडं. सगळे बसले होते. त्या दोघांना, जे मोठे होते त्यांना धरलं. त्यांना म्हणलं बाबा इथून चला, इथं नका थांबू. तर म्हणले काय झालं. तर झालं असं की ह्या सगळ्यांचा एक कॉमन फ्रेंड होता. ह्यांची ट्रिप जी आत्ता आली आहे ना, मागच्या वर्षी त्यांची ट्रिप आली होती आणि इथंच थांबले होते. अच्छा. त्यांच्यापैकी एकाला ऑलरेडी भूत लागलं होतं इथंच. अच्छा. ऑलरेडी पोजेस झाला होता तो. त्यांना सगळ्यांना ही स्टोरी माहिती होती की हॉटेलमध्ये त्याला भूत लागलं होतं. जसा हा पळत आला, हा म्हणला भाऊ इथून चल, इथं मला असं असं दिसलं. सगळे घाबरले. सगळे म्हणले ठीक आहे, एक काम करू यार, चांगले छोटे छोटे पोर आहेत आपल्या संग, आपण निघू इथून. गेले हॉटेल मॅनेजरला म्हणलं आम्ही खाली करतोय, जे काय हिशोब करा तुम्ही. तो हॉटेल मॅनेजर म्हणला ठीक आहे करतो मी, पण आत्ता निघू नका, रात्रीची वेळ आहे. आत्ता बाहेर जाऊ नका तुम्ही लोक, रात्रीची वेळ आहे. आता जर गेले बाहेर तर प्रॉब्लेम आहे, कोकण आहे, मश्करी नका करू. तो म्हणला नाही, आम्ही दुसरं हॉटेल बघितलं आहे, जवळच आहे, 5 मिनिटाच्या अंतरावर त्यांना दुसरं हॉटेल भेटलं. दुसऱ्यांनी फोन केला, त्याला विचारलं हॉटेल, तो म्हणला आहे रूम, या तुम्ही. म्हणला 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तो म्हणला नका जाऊ सर, ऐका माझं. तो म्हणला नाही आम्हाला जायचं आहे, आम्ही नाही राहू शकत इथं बाबा, आमच्या मित्राला आधीच भूत लागलं होतं, आमच्यासोबत असं काही घडलं तर बघणारं कोण नाही. मग हे लोकांनी म्हणले चला सामान वगैरे घ्या. सगळे आत गेले, सामान वगैरे आपलं नीट केलं, बॅग घेऊन निघाले. त्यांनी काय केलं, गाड्या काढल्या आणि ते जो रोड होता असा आणि मग विला, तर त्या रोडच्या थोडं पुढं नेऊन गाड्या लावल्या. ह्यांनी एक एक करून सामान लावून गाडीत ठेवतं आहे डिक्कीत, ठीक आहे, लाईनीने. तर जिथं ती गाडी आहे त्या गाडीजवळ जर थांबलत ना तुम्ही, बाहेरचा जो कच्चा रस्ता आहे तो दिसेल तुम्हाला, मोठा कच्चा रस्ता, एकदम मोकळा, अंधार, एकदम अंधुक, तिथं लाईट नाही, काय नाही. त्या अंधारात त्यांना एक माणूस दिसला नाही, काय नाही. हे लोकांनी बघितलं, सामान वगैरे भरलं, सगळे आले, गाडीत बसले पटापट. गाडीत बसल्या ह्यांनी मॅप लावला हॉटेलकडे जायचा. गाड्या जशा बाहेर काढल्या त्या कच्च्या रस्त्यावर, 2 मिनटंच गाडी चालवली असेल त्यांनी टर्न घेऊन, त्या कच्च्या रस्त्यावर त्यांना कमीत कमी 25-30 माणसं भेटले. 25-30 माणसं, ते पण वरातीतले. आता म्हणले आपल्याला कसला आवाज आला नाही, बँड बाजाचा कसला नाही, नवीन कपडे घातले, 25-30 माणसाची वरात दिसतीये त्यांना समोरून येताना. ते हे लोक म्हणले की सगळे एकामेकांकडे बघायला लागले, अरे काय आहे. आणि वरातीत नवरदेव नाही, नवरी नाही, कोण नाही, फक्त माणसं. लेडीज पण दिसत आहेत, लेडीज पण आहे, असं मिक्स लेडीज आणि माणसं दिसत आहेत. पण असं कोण आनंदित नाचतंय
किंवा नाही का, जर समोरून 2 गाड्या आल्यात, आता तो रस्ता असा होता ना की तिथं फक्त 4 व्हीलर बसणार, 2 व्हीलर जाणार तर 4 व्हीलर जाणार, येणार तर 4 व्हीलर. जर 2 व्हीलर आली तर 2 व्हीलरला मागे जावं लागतं, 4 व्हीलर बाहेर काढायला. एवढा बारीक रस्ता होता. समोरून ते 25-30 माणसं आले. आता ते लोकांनी मोठी गाडी बघून सगळ्यांनी साईडला झालं पाहिजे ना की गाड्या येतात. सगळे समोरच येऊन थांबले गाड्यांच्या, आणि कोण असं हसत नाही आहे, कोण असं गाडीकडे बघत नाही आहे, कोण बोलत नाही. आणि थोड्या अंतरावर येऊन थांबले ते. त्यातला एक माणूस आला. तो माणूस म्हणला, साहेब कुठं चालले? तो म्हणला, आम्हाला इथं जायचं आहे. तर हा कुठं आहे म्हणला, हा रस्ता, हा ॲड्रेस हे इथूनच टर्न आहे ना म्हणला, इथून मागं इथून वळूनच जायचं आहे आम्हाला. म्हणला, वळून वगैरे नाही जायचं, तुम्ही इथून सरळ न्या गाडी पुढं. तर म्हणला, पुढं कुठं सरळ? तर म्हणला, पुढं सरळ गेले ना तर तुम्हाला ते हॉटेल भेटणार. तर म्हणला, अहो नाही, गुगल मॅप हे दाखवतं इकडं जायचं. शेजारचा एक पोरगा होता, तो पण, मागचे पोरं पण बघायला लागले. शेजारचा म्हणला, अहो साहेब इकडं दाखवतोय. तो खेड गावातला माणूस, त्याला काय कळलं नाही. मग दुसरा म्हणला, अहो रस्ता इकडं दाखवतोय आम्हाला, तुम्ही इकडं कुठं पाठवताय? तो त्यांना म्हणतो की तुमचा ड्रायव्हर तर खूप चांगला दिसतो, गाडी पण मस्त आहे त्याची. तर तो त्यांना भुलवत होता की माझा ऐका, तुम्ही सरळ जावा, तुम्हाला आम्ही इथून जायला रस्ता देतो, सरळ जावा आणि इकडं जाऊ नका. तो म्हणला, दुसरा मित्र म्हणला, अरे ह्याला माहिती नाही आहे, मी दाखवतो मॅप तुला, चल मॅपचं निचल. त्यांनी त्याच्याकडे बघितलं आणि म्हणला, असं काय, मॅपनी जायचं आहे तुला? एक काम कर, तुम्हाला जागा देतो जायला, तुम्ही जाऊनच दाखवा कसे जाता ते बघतो मी. अरे बापरे, डायरेक्ट धमकीच. तो जेव्हा हे वाक्य म्हणला तेव्हा पोरं सगळे शांत झाले, गार झाले की अरे असं कोण जर बोललं की मी बघतोच कसे जाता तुम्ही, कारण यांची ऑलरेडी फाटली होती सगळ्यांची. यांना माहिती होतं त्या हॉटेल विलामध्ये काहीतरी आहे. त्यांना वाटलं हेच तर नाही काय प्रकरण. ते लोक एकामेकांशी बोलत नव्हते. जे 25-30 जण समोर आहेत सगळे शांत आहेत. सगळे शांत आहेत, त्या अंधारात थांबलेत. तो म्हणला, आणि त्या माणसाचा एकट्याचाच आवाज येतोय त्या एरियामध्ये, ठीक आहे जाओ तुम्ही, कसे जातात तेच बघतो मी. हे लोकांनी जागा दिली जायला, हे लोकांनी मागे घेतली थोडी गाडी. हे लोकांनी काय केलं, थोडी जागा दिली जायला, पण त्या तेवढ्या जागेत जाणार नाही गाडी, आणि हे लोक हालायला तयार नाही. मग यांनी काय केलं, म्हणला मागं घे गाडी मागं घेतली, विलाकडं वळवली आणि परत इकडून काढली गाडी. जेव्हा इकडून काढली, तो जो 5 मिनिटाचा अंतर होता ना, जेव्हा ते थोडं पुढं गेले तर त्यांचा जो मॅप होता, जो हॉटेल दाखवत होता, तो मॅप त्यांना दाखवायला लागला बीचचा रस्ता. अरे बापरे. तर आपलं लोड होतो ना मॅप आणि डायरेक्शन चेंज होतं, तो डायरेक्शन त्यांना डायरेक्ट बीचचा दाखवायला लागला, समुद्रकिनारी. तर हा म्हणला, अरे अनलोड झालं, परत कर म्हणला. त्यांनी परत हे केलं, परत हॉटेलचं टाकलं, परत तेच बीचचं दाखवतोय. म्हणला तुझा फोनच नाही, कार्ड साईडला घे. दुसरा फोन घेतला, दुसऱ्या फोनवर तेच दाखवतोय, दोन्ही मोबाईलवर तेच. त्यांना कळलं ना की, कारण तो माणूस म्हणला इथून सरळ जावा, आणि सरळ काय होतं, बीच होतं. त्यांना कळालं की बीच आहे. मग ह्यांना कळालं की अरे काहीतरी गडबड झाली आपल्यासोबत, चाकवा लागल्याने झालं आहे. मोबाईल पण नीट दाखवा ना त्यांना. म्हणले काम कर, आपल्याला रस्ता असा होता ना, विचारत जाऊ. अजून पुढं गेले. पुढं गेल्यानंतर त्यांना कमीत कमी ते निघाले 11:30 वाजता. रात्रीचे 2:30 वाजले तरी ते फिरतायत गाडी घेऊन, आणि त्या रूटला जिथून सरळ गेले ना, ते गोल फिरून तिथंच यायला लागले जिथं ती वरात त्यांना भेटली. अच्छा. ते वळतायत, बघतायत, अरे तोच कच्चा रस्ता आहे आणि तेच लोक आपल्याला इथं भेटले होते. त्यांनी 2 राऊंड घेतले तिथून, परत तिथून टर्न घेतला, परत दिसले नाही ना, नाही दिसले. परत तिथून टर्न घेतला, परत मागं गेले तरी तिथंच येऊन भेटतायत, परत येऊन गेले तरी तिथंच भेटतायत. 2दा घडलं, पहिल्यांदा परत दुसऱ्यांदा. मग यांना कळायला चकवा लागलाय. मग दुसरा एक म्हणला की एक काम कर, आता कुठंच थांबू नको, डायरेक्ट जाऊ दे गाडी महाबळेश्वर या साईडला, आपण थांबायचंच नाही कोकणात, महाबळेश्वरच्या रस्त्याने गाडी घे. यांनी हायवेला गाडी घेतली, चालवत राहिले. आणि तामिनी घाट लागला. तामिनी घाटात जेव्हा गाडी आली, घाटात गाडी आल्यानंतर एका जो ड्रायव्हर होता त्याला ना कसं तरी फील व्हायला लागलं, लाईक कणकणी यायला लागली त्याला, वीकनेस खूप. त्याला असं कणकणी आलं, अंग भरून आणं असं वाटायला लागलं, वीकनेस टाईप. हां. मग तो काय म्हणला समोरच्याला, म्हणला अरे यार मला कसं तरी होतंय, तू एक काम कर, तू ये गाडी चालवायला पुढं. म्हणलं ठीक आहे. यांनी तामिनी घाटात गाडी थांबवली, साईडला सरकलं, मागे जाऊन बसला, एकदम पुढे येऊन बसला. पुढं जो मागून जो पुढं आला तो एकदम चांगला होता,
तो येऊन जसा बसला त्यांनी गाडी चालू केली. गाडी जशी थोडी पुढं नेली त्याला उलट्या चालू झाल्या. जो ड्रायव्हर होता तर त्याला उलट्या चालू झाल्या. त्यांनी लगेच गाडी थांबवली आणि उलट्या करायला लागला. तो म्हणला अरे यार मला पण ते जेवण नीट नाही गेलं वाटतं. म्हणला ठीक आहे मी चालवतो गाडी. तिसरा आला ड्रायव्हर सीटवर, चालव गाडी. तो चालवतोय पुढं. परत त्याची तब्येत खराब, त्याच्या पोटात दुखायला लागलं, त्याला उलट्या सुरू. ह्यांना काहीच कळलं नाही, ह्यांना पुढंच जाऊन द्यायना कोण. आणि ह्यांना हीच भीती की आम्हाला काय दिसतंय का, काय होतंय. हे लोकच तेच रस्त्यावर राहिले. मग त्यांनी काय केलं, तामिनी घाटात थांबलेत. टाईम बघतायत रात्रीचे 3 वाजले होते. तामिनी घाट रात्री 3 वाजलेत आणि हे लोक 2 गाड्या, अर्धे पोरं 3-4 5-6 जणं झोपलेत, 4-5 जणच जागे. माझा भाऊ मागच्या सीटला झोपला होता. तो झोपलाय पण त्याला ऐकू येते बाहेर काय चाललंय. ह्यांनी दारं उघडलेत आणि 2 जणं बाहेर थांबलेत आणि एक जण ना असा चालत थोडा पुढं गेला. फोनवर बोलतोय तो, इकडं तिकडं बघतोय गुगल चालू आहे का, आणि त्या हॉटेलवाल्यांची कॉल करतोय. जो हॉटेलला त्यांनी कॉल केला, जो हॉटेल म्हणला या रूम आहेत अवेलेबल, तो हॉटेल म्हणतो नाही रूम नाही अवेलेबल आमच्याकडं. अरे बापरे. तो म्हणतो रूम नाही सर, क्रिसमसमुळं. आणि हे गेलते कधी 12 फरवरीला. आता क्रिसमस कधी, सॉरी फरवरीच म्हणतोय, 12 डिसेंबरला आणि 25 डिसेंबरला क्रिसमस आहे. म्हणतो क्रिसमस 25 डिसेंबर आणि तुला आतापासून रूम नाही तुझ्याकडे. नाही म्हणतो रूम नाही. दुसऱ्याला कॉल केला, म्हणतो रूम नाही. पण त्याला बोलले नाही का की त्यांनी फोनवर तर बोलला होता ना अवेलेबल आहे. तो बोलला, तो म्हणतो नाही मी चुकून बोललो, आता नाही आहे रूम अवेलेबल. अरे बापरे. मग ह्यांनी अजून 2-3 हॉटेलमध्ये कॉल केलाय, सगळ्यांचे नंबर स्विच ऑफ, कुणाचाच नंबर लागाना. जो पण उचलतोय 2 जणांनी उचलला फोन आणि 3 जणांचे नंबर स्विच ऑफ हॉटेलमध्ये. त्यांना काहीच कळणार. रात्री 3 वाजले होते. थोडं थांबलेत ते लोक तामिनी घाटात. अचानक एका मुलाला कुणाचा तरी रडायचा आवाज यायला लागला. आणि तो आवाज तो जेव्हा सांगत होता, काल रात्री मी भेटलो त्या मुलाला, तो सांगत होता धड बाईचा आवाज नव्हता, धड माणसाचा नाही, धड छोट्या मुलांचा आवाज नाही, मिक्स एकदम बेकार आवाज, उग्र आवाज, एकदम उग्र. आणि तो रडतोय कंटिन्युअसली. आणि त्याला तो आवाज आला. त्याला आवाज आल्या तो आला त्या पोरांकडं. ते दोघं जे बाहेर थांबले होते त्यांना म्हणलं भाऊ कसला तरी आवाज येतोय का. तर एक जण थांबला होता, मोठा होता त्यांच्या. तो म्हणला तोंड बंद ठेव, काय बोलू नको असं, पहिलं टेन्शन आहे. दुसरा लगेच बोलला की भाऊ मला पण आवाज येतोय. तिसरा जो गाडीत बसला होता तो बाहेर आला. तो म्हणतो कसला तरी आवाज येतोय का. आता एका मागे एक सगळ्यांना आवाज यायला लागला आणि एक जण म्हणतोय तुम्हाला तोंड बंद ठेवा, तरी ते शांत बसा ना. तो म्हणला बसा गाडीत निघा, आता थांबायचंच नाही कुठं, जिथं गाडी निघल तिथून काढायची बाहेर. सगळे पटापट गाडीत बसले, गाडी चालू केली. गाडी नेत गेले सरळ नेत गेले. तर आपण त्याला काय म्हणतो, जी फॉग लाईट आणि अपर लाईट असते, अपर डिपर. तर एका लाईनला येऊन मी तुम्हाला एक फोटो पाठवेल, तो पण तुम्ही व्हिडिओमध्ये टाकू शकता. त्याच्यात 1 हफ्त्या अगोदर ना एक अख्खं वराड त्यांची बस उलटली होती तामिनी घाटात, ज्याच्यात 7 जण मेले होते, 7 का 6 जण, आणि बाकी सगळे जखमी झाले होते. तर ती बस गव्हर्नमेंटनी बाहेर काढून तिथंच ठेवलेली तामिनी घाटाच्या कॉर्नरला. ते जेव्हा तिथं पोचले त्या एरियामध्ये, तर सपोज बस समोर आहे, जेव्हा तिथं पोचले त्यांना कळालं ही बस ती बस आहे. तर ह्याने अप्पर डिपर लाईट मारतोय ना समोरून येताना, कारण ह्याला हलका हलका पाऊस वगैरे पडत होता, हा अप्पर डिपर मारतोय. त्या अप्पर डिपरमध्ये समोर जे दोघं बसले होते त्यांना त्या बसच्या शेजारीच एक बाई बसलेली दिसली. अरे बापरे. आतमध्ये का बाहेर. बाहेर बसच्या समोरच्या साईडला एक दगडावर एका बाई बसलेली दिसली. तर त्यांनी पहिलं अप्पर डिपर मारला, त्याला दिसली, परत दुसरी मारली, त्याला दिसली. मग ह्यानी ह्याच्याकडे बघितलं तर हा पण तोच रिॲक्शन देतोय जो हा देतोय. मग ह्यांना कळलं की आपल्याला दिसतीये. मग तो म्हणला हे तुला दिसलं, म्हणलं हा मला दिसलं म्हणून. त्यांनी परत अप्पर डिपर मारला, परत दिसली त्याला. आता जेव्हा ते 3दा-4दा त्यांनी अप्पर डिपर केला आणि ती दिसली, त्यांनी इतक्या स्पीडनी गाडी तिकडून काढली. तिथून काढल्या ते लोक गाडी चालवत राहिले आणि कशी तशी तामिनी घाट क्रॉस केला. तामिनी घाट क्रॉस करून जेव्हा ते पुढं आले, नगर हायवे रोडला येऊनच थांबले आपल्या पुण्याच्या. आणि ते लोक म्हणले महाबळेश्वर नाही, कोकण नाही, कारण सगळ्यांची हालत टाईट झाली. आपण घरी जायचं ते म्हणले डायरेक्ट घरी चला. आता घरी चला म्हणले. मग एका पॉईंटला येऊन थांबले. सकाळी 5-6 वाजले होते. एका पॉईंटला येऊन थांबले चहा वगैरे प्यायला. आता झालं असं की सगळे पोरं गरबाडलेत की बाबा तुला काय दिसलं. एक जण एक बोलतंय तर दुसरं बोलतं. म्हणले थांबा, काय झालं नीट सांगा. मग जसे हे सांगत गेले तशी यांची स्टोरी लक्षात आली की आपल्यासोबत काय घडलंय आणि स्टेप बाय स्टेप सगळं कुठं काय घडलंय, कुणाला काय. आणि सगळ्यात लास्टमध्ये
जे मागची गाडी होती जिच्यात 3 जण मागे बसले होते ते शांत बसले होते. ते 3 जण म्हणतायत अख्खा तामिनी घाट संपुस्तवर आम्हाला तो रडायचा आवाज कानातच होता आमच्या. अरे बापरे. आणि असं वाटत होतं की लांबून कोणतरी ओरडतंय किंचाळतंय. तो आवाज 3घांना येत होता एकसारखा. एकदा बाईचा आवाज आला, एकदा छोट्या मुलाचा आवाज येतोय, एकदा वृद्धाचा आवाज येतोय, एका म्हातारीचा आवाज येतोय. कंटिन्युअसली तो आवाज येतोय त्यांना तामिनी घाट संपुस्तवर. जेव्हा त्यांनी हे 3घांनी सांगितलं तेव्हा यांना कळालं की आपल्यासोबत हे घडलंय. सगळेजण सकाळी सकाळी घरी एका दिवसात आले. सगळे घरचे म्हणले काय आहे तुमचं, एवढं तुम्ही 3 दिवसासाठी गेलते. ते म्हणले आमच्याजवळ असं असं घडलंय सगळ्यांनी. तर सगळ्यांनी सांगितलं. आता सगळ्यांना जेव्हा मला हे कळालं, जेव्हा भावाला भेटलो मी विचारलं, मला हे कळालं. मग मामीला मी सांगितलं ह्याची नजर वगैरे काढ तू, त्याला काय त्रास वगैरे होतोय का, काय दिसतंय का सांग. तो घाबरूनच होता 2 दिवस, काय बोलला नाही कुणाशी. आम्हाला तीच काळजी की काय घेऊन तर नाही आले हे लोक, पण कुणाला काही झालं नाही, सगळे नीट होतं. आता ह्याच्या मित्रांनी काय केलं घरी जाऊन काय नाही ते नाही माहीत मला. मी तर हेच सांगेन की जर तुम्ही हे लोक बघतीलच माझा व्हिडिओ, मी तर हेच सांगेन की नसल पण बघितलं तरी आपले कुठं ना कुठं जाऊन दाखवून या, नजर काढून या. कारण या गोष्टी जर लवकर अफेक्ट नाही झाल्या, जर उशिरा झाल्या तर अजून प्रॉब्लेम होऊ शकतो तुमच्या घरच्यांना. त्याची कारण की ताकद वाढते ना, वाढते तुमच्यासोबत राहून. तर ते झालं. ते झाल्यानंतर आत्ता ही स्थिती आहे की काल रात्री मी माझ्या भावाला आणि त्याच्या मित्राला भेटलो ज्याला ती बाई दिसली. जेव्हा मी भेटलो त्यांना आणि बोललो तर माझा भाऊ सांगतोय की त्यांच्या घरासमोर एक मंदिर आहे, त्या मंदिरासमोर हे लोक रोज शेकोटी करायला बसायचे सगळे पोरं 12-13 जण. त्यावेळेस नाही आत्ता रिसेंटली सगळे रेग्युलरली बसायचे थंडीत. आत्ता असं झालंय त्या ट्रिपनंतर 2 महिने कोणच येत नाही रात्रीचं बाहेर, सगळे घरात बसून आहे. आणि असं होतं की संध्याकाळ जशी होती ना त्या 12 जणांपैकी 4-5 जणांचं अंग भरून येतं संध्याकाळ झाली की. सगळ्यांना ताप चढतो एकत्र, सगळ्यांचं अंग भरून येतो. सगळेजण डॉक्टरकडे पड, गोळी खाऊन झोप, सगळे झोपून राहतात, कोणच बाहेर निघत नाही. म्हणजे बोललं पाहिजे डेअरिंग आहे पोरांची, पण एवढं पण रिस्क. कारण वाचले किती तुम्ही हा विचार करा. जर तू राखेत थांबून आलाय, त्या राखेत ज्याच्यात माहिती नाही किती जणांच्या राख असतील आणि तुला दिसले पण तेवढे जण समोर तुझ्या. जर तो माणूस तुम्हाला बोलला पण की तुम्ही जाऊनच दाखवा, जर तू त्याच रस्त्याने गेला असता बीचचा तर काय माहिती जशी बस उलटी झाली तसं तुमच्या गाड्या उलट्या झाल्या असत्या. बरोबर. ते झालं. ते झाल्यानंतर माझ्या भावाने सांगितलं आम्ही ज्या दिवशी जाऊन आलो ना त्या दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी एक तवेरा गाडी तामिनी घाटात उलटी झाली, परत 3 जण मेले त्यात. अरे बापरे. आणि त्या बसच्या आसपासच्याच एरिया. तर तिथले लोक जे जवळपासचे लोक आहेत जे वावरतात वगैरे तिथं डेली, ते लोक म्हणले बसमुळेच होतं आहे सगळं. या बसमुळेच होतं आहे आणि इथं अजून घडणार गोष्टी. म्हणजे त्याच प्रेमायसेसमध्ये घडलं का? त्याच प्रेमायसेस. आणि तो प्रेमायसेस म्हणजे नाही म्हणून तरी 10-15 मिनिटाचा रस्ता आहे, खूप मोठा आहे. पण ती हद्द तुम्ही नापणार कशी की या हद्दीपासून इथून ते इथपर्यंतच आहे या गोष्टी. कारण एक जण म्हणतोय मला जेव्हा तिथून निघालो, कारण तो माणूस त्यांना तिथं कोकणात हॉटेल जवळ म्हणला की पुढे कसं जाता बघतो मी, तामिनी घाटात येऊन तुम्हाला हे सगळं ऐकायला येत आहे. तामिनी घाट संपल्यानंतर तो आवाज बंद झाला, कसं ठरवणार तुम्ही? त्याचं आपण अंतरच डिसाईड करू शकत नाही. तर हे घडलंय त्यांच्यासोबत. आता म्हणजे मी माझ्या भावाला पण बघितलं ना तर त्याच्या डोळ्यात मला ते दिसतं की तो आता पहिला कसा होता, फ्रेश एकदम चांगला दिसायला, त्याला त्याचं पण अंग भरलेलं आहे, असं थोडं तापेने दिसतो तो. बाकी सगळे. आणि त्यांनी जेव्हा सांगितलं की सगळ्याच पोरांना प्रॉब्लेम आहे, तेव्हा पटलं म्हणलं अरे प्रॉब्लेम तर आहे. आज सगळ्यांना हे घडलं, सगळ्यांनी कानाला हात लावला की एकटे तर जाऊ शकत नाही आणि कोकणात तर जाणारच नाही परत, कोण पाऊस ठेवणार नाही तिथं. म्हणजे आमचं फॅमिली प्लॅनिंग चालू होतं जाणार वगैरे, आणि त्याच्या आधी हे घडलं. आता बरं, आता तुमचं काय मत? कारण की तुम्ही तर आता आउट ऑफ कंट्रीला पण जाऊन आलात आणि एक चांगल्या वेल एज्युकेटेड तुम्ही ठिकाणी काम करता ॲज अ कॅबिन क्रू, तर तुमचं ह्या सगळ्या गोष्टींवरचं मत काय? आता मत सांगायला गेलं तर मी एवढंच म्हणेन की या गोष्टींवर विश्वास ठेवा. तुमचा विश्वास नसेल पण ना तरी एक, जर विश्वास नसेल कोणत्या गोष्टीचा, ॲटलिस्ट थोडा रिस्पेक्ट ठेवा त्या गोष्टींचा, त्यांचा निआदर करू नका. जे गोष्टी तुम्हाला जर पटत नाही त्या नका, लांब राहा त्यांच्यापेक्षा, खूप चांगली गोष्ट आहे. पण जर ती गोष्ट कधी तुमच्यासोबत घडती किंवा तुम्हाला असं दिसती ना, तिचा रिस्पेक्ट करा. कारण ह्या गोष्टी अशा आहेत की तुमचं जर चुकून पण कोणत्या लिंबूवर पाय पडला, रस्त्यावरून चालता चालता कुठं कशावर पाय पडला ना, तुम्हाला माहिती आहे ते कुणी उतारून टाकलं आहे किंवा काय झालं आहे,
पण तुम्ही डायरेक्ट अजून लाथडू शकत नाही, थुकू शकत नाही त्याच्यावर. तुम्ही तिथंच जर माफी मागितली की बाबा माझ्याकडून चुकलं, तर तुम्हाला तेवढा त्रास होणार नाही जेवढा त्रास होणार होता. माझं एवढं म्हणणं आहे. तुम्ही विश्वास ठेवा या गोष्टींवर, थोडं जपून राहा. कारण या तुम्हाला माहिती आहे कोकणात जायचं आहे तर काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे. समोरचा तुम्हाला म्हणतोय रात्री बाहेर नका निघू, का निघताय बाहेर? तुम्हाला एवढं वाटतं इथं एक भूत आहे, पण बाहेर किती जण आहेत? तुम्हाला बाहेर किती त्रास झाला? अख्खी रात्र तुम्ही त्या भटकत राहिले तिथं. जर तामिनी घाटातच तुम्हाला काही झालं असतं, किती तुम्हाला असं वाटलं असतं यार एकाच्या अंगात आलं असतं ना हॉटेलमध्ये, ते एक परवडलं असतं. पण 12 जण होते तुम्ही, किती काय घडलं असतं त्या 12 जणांचं. फॅमिली किती सफर करावं लागलं असतं. पहिली गोष्ट आपल्या फॅमिलीचा विश्वास करा, म्हणजे फॅमिलीचा विचार पहिला करत जावा. किती पण कोण किती बोलतंय ना, तुम्ही आजची पिढी अशीच आहे. आजची पिढी विश्वास नका ठेवू. मी हा म्हणतोय तुम्हाला की थोडं सतर्क राहा. तुम्हाला क्राईमपासून भीती वाटते की समोरचा आपल्याला लुटल, हे ते गोष्टी, पण ह्या गोष्टी आता खूप घडत आहेत सर. आता खूप भयंकर, खूप जास्त, म्हणजे एवढ्या गोष्टी घडायला लागल्यात की हिंदी चॅनल म्हणू नका, कोणता म्हणू नका. मी अजून किती यूट्यूबवर चॅनल्स आहेत जे खूप मोठ्या एका म्हणू शकतो एका मोठ्या लेवलवर लाईक प्रमोट करतात या गोष्टी. ते एडे नाहीत या गोष्टी प्रमोट करायला, किंवा ते फक्त पैशासाठी नाही करत आहे. या गोष्टी खूप घडत आहेत. जादूटोना, मग आपल्या पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज खूप घडत आहेत. फक्त रिस्पेक्ट करा, बा काही नाही. या गोष्टी माना, जर नसेल माना तर माना. पण एवढं म्हणजे मी हे नाही म्हणत की माझ्यासारखं तुम्ही या शोवर बोला वगैरे, पण तुम्ही सेफ आहात. आत्तापर्यंत तुम्हाला काय अनुभव घडला नाही. खूप चांगली लाईफ आहे तुमची. मी असंच विश करेल की तुमची पुढं पण देवाला असंच म्हणेल की अशीच लाईफ राहू द्या. जे म्हणजे मला तर असं वाटत होतं की माझ्यासोबत कधी घडणार नाही, पण न कळत माझ्यासोबत एवढं काही त्या लंडनच्या रूममध्ये तिथं जेव्हा मला जाणवलं, मला तर वाटलं इथंच कुठंतरी जाणवलं मला. पण जेव्हा लंडनमध्ये घडलं ना सर, तेव्हा मला पटलं ते की नाही, ह्या गोष्टी इग्नोर करून चालत नाही. माझं लक खूप चांगलं होतं की मी थोडक्यात वाचलो. कारण जर दुसरं काय, कारण तुम्ही जर बघायला गेलं ना, माझे कॅबिन क्रू जेवढे मित्र आहेत, किती जण सांगतात सौदी अरेबियामध्ये जे जेडा वगैरे एरिया आहेत ना, म्हणतात प्रत्येक हॉटेल रूममध्ये आणि प्रत्येक हॉटेलमध्ये एक ना एक आहेच, असणारच. म्हणजे ते लोक, माझे कॅबिन क्रू मित्र लिटरली नाव घेत नाही. जे म्हणतो आपण जिन, आता जिन हा प्रकार आपल्या इथं खैस आहे, त्यांच्याकडे जिन असतो. तर जिन असे ते बोलत पण नाही ते लोक. माझे मित्र नाव पण घेत नाही, म्हणतात जे म्हणतात त्याला. फक्त म्हणतात प्रत्येक हॉटेलमध्ये एक मिळणार तुम्हाला, प्रत्येक हॉटेलमध्ये. आणि ते इतके डेंजर आहेत की विचारू नका. म्हणून ह्या गोष्टी असतात तुमच्या आसपडोस. तुम्हाला किती पण चांगली गोष्ट असू द्या, आज बिल्डिंग झाल्यात, मोठे मोठे मॉल झालेत, दिसायला चांगल्या गोष्टी दिसतात, पण काय माहिती ते पहिलं कब्रिस्तान होतं. बरोबर है ना, काय घडलं काय नाही. तुम्ही तुमचं पाऊल नीट ठेवा, कुठं जाऊन लघवी करू नका. ते एक प्रॉब्लेम आहे, तो तर खूप कॉमन आहे भूताकेतांमध्ये. तुम्ही जाता दारूच्या नशेत वगैरे कुठं लघवी करता, चिकन मटन रात्रीचं कुठून खाऊन येतं, हात धुवत नाही, काय करत नाही लोक. टिश्यूनी आजकाल हॉटेलमध्ये, काल आम्ही हॉटेलमध्ये गेलो होतो, मला ते डोक्यात आलं, मी टिश्यूने हात पुसला, बसून राहिलं. नंतर लक्षात आलं अरे मी काय करतोय, मग गेलो हात धुवायला. मी काही लोक नुसतं टिश्यूने हात पुसतील बाहेर निघतील मटन खाऊन. पण ह्या गोष्टी थोड्या जपून चालल्या पाहिजे, माझं एवढंच मत आहे, बाकी काय नाही. बरं, तर मित्रांनो, हा होता आकाश सरांचा अनुभव. आणि ह्या व्हिडिओतनं काय शिकायला भेटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि त्यांच्यासारखं जर तुम्हाला आपल्या पॉडकास्टच्या शोवर यायचं असेल तर नक्की आम्हाला गुगल फॉर्मच्या मार्फत संपर्क करा. त्याची लिंक आपण कमेंट बॉक्समध्ये पिन करणार आहोत. तर चला आता आज इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.